आज श्री चक्रधर स्वामी परमेश्वर अवतार यांनी 800 वर्षाआधी सकल जीवमात्रांच्या उद्धरणासाठी अवतार घेतलेला होता आणि आज त्याला 800 वर्ष पूर्ण झालेली आहे। अवघ्या पंथामध्ये अष्टशताब्दी अवतार उत्सव म्हणून साजरा होत आहे आणि ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे की आपण पंचावतार आपल्याला माहिती आहेत, त्याच्या आधी आपल्याला 4 अवतार आपल्याला माहिती आहेत, परंतु त्याही व्यतिरिक्त 5वे जे अवतार आहेत चक्रधर स्वामी यांचा एक वेगळा विशेष आहे। 5ही अवतारांचा आणि अनंतही अवतार जेवढे होतात त्यांचा विशेष असतोच, परंतु श्री चक्रधर स्वामींचा विशेष हा काही वेगळा आहे, वैशिष्ट्य। आणि त्याला स्वामींनी ब्रह्मविद्येच्या भाषेमध्ये शब्दामध्ये त्याला खावणी असं म्हटलेलं आहे। आमच्या स्वामींची खावणी काही और आहे, काहीतरी वेगळी आहे। प्रत्येक अवताराची एक खावणी आहे। जसं दत्तात्रेय प्रभू आहेत, त्यांचे अमोघ दर्शन, म्हणजे कोणाला दर्शनच देत नाहीत, पण ज्यांना दर्शन देतात ते दर्शन व्यर्थ जात नाही। म्हणजे दत्तात्रेय प्रभूंबद्दल आपल्याला हा भाग माहिती आहे। कोल्हापूरला भिक्षेला जातात, त्यांचा नित्यक्रम ठरलेला आहे, पांचाळेश्वरला भोजनासाठी येतात, परंतु अजूनपर्यंत ते कोणाला दिसले नाहीत की प्रत्यक्ष। असं काही लोकांचा असा अनुभव आहे की साधूंच्या वेशात कोणतरी दिसलं, नंतर बघितलं तर कोणीच नव्हतं। अशा विविध वेशांमध्ये त्यांनी कोणाला दर्शन दिलंही असेल, परंतु प्रत्यक्ष असं दत्तात्रेय प्रभू मूळ वेशामध्ये कोणालाही दर्शन आता होत नाही। आधी झालेलं असेल कोणाला, पण आता होत नाही। ही त्यांची खावणी आहे। आणि आत्ता दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन व्हावं अशा प्रकारच्या इच्छेची व्यक्ती पण कोणी नाही आहे। आपण आता पांचाळेश्वरला जातो तेव्हा तुम्ही म्हणता का कधी की दत्तात्रेय प्रभू भेटले पाहिजेत? म्हणता कोणी? सगळे म्हणतात की आरती भेटली पाहिजे, दुपारची आरती, भोजनाची आरती भेटली पाहिजे, बस एवढ्या उद्दिष्टाने सगळे लोक जातात आणि त्या सगळ्या लोकांना दुपारच्या भोजनाची आरती भेटते आणि भोजनही भेटतं। परंतु जर का तुम्ही त्या इच्छेने गेले की बाकी काय भेटो ना भेटो, आरती भेटो ना भेटो, उटी भेटो ना भेटो, परंतु दत्तात्रेय प्रभू भेटले पाहिजेत अशा अपेक्षेने, अशा आग्रहाने, अशा तळमळीने जर का तुम्ही पांचाळेश्वरला जात राहिले तर कधीतरी एक दिवस असा येईल की तुमच्या त्या तळमळीला फलद्रुपता मिळेल। म्हणजे तो एक भाग आहे। काही दिवसांआधी असा एक मुद्दा मांडलेला होता। आता तो मुद्दा माझा नव्हता, तो स्वामींचाच मुद्दा आहे। स्वामींनी खास करून भटोबासांना सांगितलेला आहे की देव काहीसे न पूजावा भजावा, न लगे तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने, पूज्य भज्य किंग। आता हा विषय मी अनेक वेळा मांडला आहे, पण आज परत का मांडायचा? कारण की आज तरी म्हणजे आता 800 वर्ष झाले, स्वामींनी ब्रह्मविद्या ज्ञान दिलेल्या 800 वर्ष झाले, तरीसुद्धा अजून आपल्याला हा जर का भाग कळलेला नसेल, अजूनसुद्धा आपण स्थानाला उटी भेटेल या उद्दिष्टाने जात असू, आरती भेटेल या उद्दिष्टाने जात असू, तर अजूनपर्यंत आपण खूप मागे आहोत। मग आपल्याला भरपूर मोठा खड्डा आहे, तो खड्डा भरपूर भरून काढायचा आहे। जसं ते वचनवाक्य स्वामींनी उच्चारण केलेलं आहे त्याकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे। तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भजन, याच्यानेच परमेश्वराचं भजन पूजन केल्या जाऊ शकतं। हेच परमेश्वराचं भजन पूजन आहे। तुम्ही देवाला आठवणं, याच्या व्यतिरिक्त देवाला तुम्हाला कुठली वस्तू अशी वेगळी द्यायची गरज नाही आहे। हेच भजन पूजन आहे।
तो एक भाग लक्षात आला पाहिजे. खूप लोकांना हा भाग लक्षात येत नाही. त्यांना असं वाटतं नाही मग सगळीकडे तर हे होतं ते होतं असं होतं तसं होतं. ठीक आहे, सगळं काय आहे. आज आपण पण समजा इथे रांगोळीने ते नाव काढलेलं आहे, अवतार दिन वगैरे सगळं काय केलेलं आहे. फुलांची रांगोळी काढली आहे, डेकोरेशन केलेलं आहे, लायटिंगचं सगळं चांगलं दिसतं, सगळ्यांना चांगलं वाटतं, सगळे लोक फोटो काढतात, सगळं करतात. पण इज इक्वल टू असं आहे की याच्याने देव भेटणार नाही आहे. तुम्ही किती चांगली रांगोळी काढा, किती मोठं डेकोरेशन करा, किती अगरबत्त्या लावा, किती आरत्या लावा, किती दिवे लावा, याच्याने देव भेटणार नाही. कारण की देवाने असं कुठेच सांगितलेलं नाही आहे की तुम्ही हे केलं तर आम्ही तुम्हाला भेटू म्हणून. भेटण्याचे इतर वचनं स्वामींनी सांगितलं, नाम प्राप्ती ते करी. म्हणून आपण काय केलं आहे की सुरुवात जी आहे ती आपण नामस्मरणाने केलेली आहे की आल्यानंतर आधी नामस्मरण झालं पाहिजे. आणि ज्याला नामस्मरणाचं महत्त्व कळलं त्याची अन्यवार्ता बंद होते. आणि ज्यांची अन्यवार्ता चालू आहे त्यांना अजून नामस्मरणाचं किंवा स्वामींनी जे काही मौन धारण करायला सांगितलेलं आहे त्याचं महत्त्व अजून आपल्याला कळलेलं आहे. अन्यवार्ता न कीजे. म्हणजे हे कितीतरी मुद्दे आहेत असे. आपण जेव्हा 800व्या वर्ष आपण म्हणजे साजरा करतो आहोत, स्वामींनी अवतार घेतला आहे, आपल्याला आनंद आहे. पण आनंद कसला? मी आता मागे ते स्टेटस टाकलेले होते की एखादा आज काय आहे, अवतार दिन आहे, मग आपण आंघोळ करणार, नवीन कपडे घालणार, दागिने घालणार, सगळं आनंदी आनंद आहे, चांगली गोष्ट आहे, बरोबरच आहे. दिवाळीला आपण सगळं हे अलंकार वगैरे घालतो. आजसुद्धा आज आपली दिवाळीच आहे एक प्रकारे. परंतु त्याच्यानंतर चांगला स्वयंपाक बनवायचा, मग तो उपार दाखवायचा, 2 आरत्या जास्त बोलायच्या आणि त्यानंतर बनवलेल्या जेवणावर काय करायचं, ताव मारायचा. आणि मग कारण की अवतार दिन आहे, 2 वाट्या जास्त खीर बासुंदी गोड खाल्लं की मग काय होणार, झोप येणार. आणि मग आपण मस्तपैकी 5 वाजेपर्यंत झोपणार आणि मग संध्याकाळी उठणार की अवतार दिन साजरा झाला. काय केलं आपण? नेहमीपेक्षा 2 आरत्या जास्त म्हटल्या. उपार तुम्ही रोजच दाखवता, आज एक पक्वान्न जास्त बनवलं. साध्य काय झालं याच्यातनं? मुळात म्हणजे आमच्या स्वामींनी आज जीवाला आठवून अवतार घेतलेला आहे. बघा, हा मुद्दा नवीन आहे. हा आपल्याला देव आठवायचा आहे, हा भाग आहेच. पण त्याच्या आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे, आजच्या दिवशी अव्यक्त परमेश्वर हे व्यक्त झाले कुणासाठी? फक्त जीवासाठी, बाकी कशासाठी नाही. आणि जीव म्हणजे कोण? आपण. अनंत जीव आहेत, त्या अनंत जीवांमध्ये आपला नंबर लागला आणि आपण मानव पंथामध्ये आलो आणि आपल्याला स्वामी जे आहेत त्यांच्याबद्दल ज्ञान झालं, नाम प्राप्ती झाली, उपदेश झाला वगैरे. म्हणजे इतक्या गोष्टी झाल्या आपल्या बाबतीमध्ये. म्हणजे आपण कितीतरी अर्थाने भाग्यवान आहोत. हा एक भाग झाला. आता आजच्याच दिवशी परमेश्वराला आपली आठवण झाली, आठवण आहेच. परंतु देवाने पाहिलं की आता काही जे जीव आहेत जे उद्धरण होतच नाही आहे, त्यांचं ते योग्यच होत नाही आहेत, त्यांच्यासाठी काय करावं लागेल? आता अवतार घ्यावा लागेल. किंवा अशा प्रकारचे जीव तिथे उपस्थित झालेले आहेत की ज्यांच्यासाठी अवतार घ्यावा लागेल. मग ते त्यामध्ये येतात भटोबास, महादाईसा वगैरे, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. म्हणजे अशा प्रकारचे जीव आहेत म्हणून त्यांची आठवण झाली. आता हे आलेले आहेत, एकाच ठिकाणी संपादकत्व आहे सगळ्यांचं. सगळे स्वामींना भेटणारे, स्वामी जाऊन त्यांना भेटणार आहेत. आता देवाला अवतार घ्यायचाच आहे, घ्यावाच लागणार. म्हणजे ह्या जीवांसाठी अवतार झालेल्या दुसरी लिस्ट आपली आहे लगेच की यांनाही भेटायचं आहे की हे योग्य जीव आहेत, यांना भेटून लगेच यांना मोक्षाचं त्यांचं जे काय आहे उद्धरण कार्य त्यांच्या बाबतीतलं करायचं आहे. आणि दुसरी यादी आपली असावी की ह्यांचं कुठल्याच प्रकारे योग्य होत नाही आहे, एकदा ह्यांना पण भेटूया किंवा यांच्यासाठी पण काहीतरी देऊया आपण विधिविधान आणि ह्यांनासुद्धा मार्गी लावूया. कारण की मूळ आपला जो विषय चालू झालेला की आमच्या स्वामींची खावणी आणि आत्ता आपल्यासाठी म्हणून अवतार, याचं आपण एक ताळमेळ लावणार आहोत
की चक्रधर स्वामींची जी खावणी आहे ती अशी आहे की ते उद्धरण व्यसनी अवतार आहेत. खूप लोक असं म्हणतात की आपण अभागी आहोत, आपण कलियुगात जन्माला आलो. पण मी प्रत्येक नकारात्मक गोष्टीला सकारात्मकतेने बघण्याचा मी प्रयत्न करतो. मी याच्यात पण सकारात्मकता बघितली की आपण एका अर्थाने भाग्यवान जीव आहोत की आपल्याला उद्धरण व्यसनी अवतार भेटले. आमचे म्हणजे सांगितलेलं आहे वचनामध्ये, कवणा कवणी व्यसन, कवणा कवणी व्यसन, येथ जीव उद्धरी जेती हेची व्यसन. म्हणजे अनंत अवतार आहेत, अनंत अवतारांना अनंत व्यसन आहेत. व्यसन म्हणजे वाईट अर्थाने नाही, चांगल्या अर्थाने. जे चांगल्या अर्थाने आहे त्याला सुद्धा व्यसन म्हणतात. ब्रह्मविद्येमध्ये एकेका शब्दांची अशी व्याख्या सांगितलेली आहे. सौंदर्याची व्याख्या सांगितली, जो अवयव जैसा व्हावा तो तैसाची, याला म्हणतात सौंदर्य. सौंदर्य म्हणजे नुसतंच चांगलं दिसणे नाही, तो जो अवयव जसा असला पाहिजे, जेवढ्या उंचीचा वगैरे वगैरे, जसा वर्ण असला पाहिजे त्याला सौंदर्य असं म्हणतात. तसंच इथे सांगितलेलं आहे की व्यसन म्हणजे सोडू न सके, म्हणजे जे सोडल्याच जात नाही त्याला व्यसन असं म्हणतात. आपल्याला व्यसन म्हटलं, ह्या माणसाला व्यसन आहे की लगेच आपल्याला आठवतं की याला मद्यपानाचं व्यसन आहे की अजून कसलं व्यसन आहे, वाईट दिशेचं. म्हणजे त्या व्यसन या शब्दाला वाईट आता मुलामा लागलेला आहे. परंतु तुम्ही साहित्यिक दृष्टीने जर का बघितलं तर हे काय आहे की व्यसन म्हणजे चांगल्या अर्थाने सुद्धा तुम्हाला घेता येईल आणि घ्यायचं आहे. आमचे स्वामी सांगतात की अनेक अवतार आहेत, अनेक अवतार त्या त्या जीवांसाठी, त्या त्या कार्यासाठी म्हणून ते अवतार घेतल्या जातो. ते कार्य संपलं की तो अवतार अव्यक्तामध्ये विलीन होतो. जसं कृष्ण महाराज, पांडव आणि तत्संबंधित जीवांसाठी त्यांचा अवतार झाला. 1000 वर्ष अवतार कार्य चाललं. सृष्टी व्यवस्थेअनुरूप परमेश्वर क्रीडती, त्यानुसार 1000 वर्ष आयुष्य जे काय अवतार कार्य चाललं, त्यानंतर अवतार समाप्त झाला, तो म्हणजे अव्यक्तात विलीन झाला. त्यानंतर दत्तात्रय प्रभू आहेत, हे चतुर्युगी अवतार आहेत. आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे चतुर्युगामध्ये त्यांचा अवतार जो एकदा अवतार झाला तो आता कायम आहे. त्यानंतर चक्रपाणी महाराज हे विशिष्ट जीवांसाठी त्यांचा अवतार झाला की जे जीवांची कणव आहे परंतु त्या कणवेच्या बदल्यात त्यांना ज्ञान देता येत नाही. जसं एखादी व्यक्ती, आता तुम्ही समजा कार्यक्रमासाठी येत आहेत, निरोपणासाठी येत आहेत आणि तुम्हाला रिक्षा भेटत नाही, पण एक रिक्षा भेटली. बाकीचे लोक 50 रुपये सांगत होते, त्यांनी तुम्हाला 20 रुपयाचं सोडलं मंदिरामध्ये. तो बोलला मंदिरात चाललेत ना, मग 20च रुपये घेईन मी. किंवा तो म्हणेल की मंदिरात चालले का तुम्ही, मग मी पैसे घेणार नाही, मी तुम्हाला असंच सोडेन. म्हणजे काय झालं, एका अर्थाने त्यांनी तुमची सेवाच केलेली आहे, म्हणजे ईश्वर साधकाची सेवा त्याच्याकडनं झाली. असं अन्य लोक आपल्याला विविध याच्यामध्ये कामी पडतात, त्यांची कणव त्यांना लागते. दैवराटी संबंधित उपयोगी आले की त्यांना कणव निष्पत्ती होते, परंतु त्यांना ज्ञान, प्रेम वगैरे असं काही देता येत नाही, कारण की ते प्रमादी असतील वगैरे. मग अशा जीवांना सुखफळाची निष्पत्ती होते. मग ते सुखफळ परमेश्वर आपल्याकडनं त्यांना देतात त्या कणवेच्या बदल्यामध्ये. किंवा त्यांचे जे सुखफळं पेंडिंग असतील, म्हणजे देवता फळ त्यांना होणार होतं परंतु ते झालं नाही आणि ते शिल्लक आहे, आता ते कधी त्याची वेळ येईल परत तेव्हा त्याला मिळेल, तर परमेश्वर असं त्याचं मागे राहिलेलं किंवा पुढे भेटणारं त्याला आत्ता देतात. अशा प्रकारचं दातृत्व करण्यासाठी श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार झाला. आणि त्यांनी काय केलेलं आहे की त्या त्या जीवांना 136 पुरुषांना त्यांनी विद्यादान केलेलं आहे. 84 अधिक 52. अशा प्रकारे त्यांचा अवतार त्या त्या विशिष्ट कार्यासाठी झाला. अवतार कार्य त्यांनी स्थगित केलेलं आहे नंतर पुढे. त्यानंतर श्रीप्रभूंचा अवतार आहे. हा अवतारसुद्धा विशिष्ट रिद्धपूर प्रांतामधले जे काही विशिष्ट जीव आहेत त्या जीवांसाठी म्हणून तो अवतार झाला. ते अवतार कार्य संपन्न झाल्यानंतर तोही अवतार काय झालेला आहे, अव्यक्तामध्ये विलीन झालेला आहे. परंतु चक्रधर स्वामींची खावणी अशी, खासियत अशी, वैशिष्ट्य असं की चक्रधर स्वामी जे आहेत ते उद्धरण व्यसनी अवतार आहेत. म्हणजे खास करून जीवाचा उद्धार करण्यासाठी, म्हणजे जीवाला ज्ञान, प्रेम देऊन
योग्य अधिकारी आणि त्यांना कणव निष्पत्ती करवून देऊन त्यांचा दैवराटीचा अधिकार योग्यता वाढवून त्यांना सामान्य शाब्दज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, सामान्य आणि विशेष ज्ञान प्राप्ती अशा प्रकारचं उद्धरण कार्य परमेश्वराने स्वीकारलेलं आहे. आमच्या स्वामींनी इतर कार्य, इतर विद्यासुद्धा दिलेले आहेत, सुखफळं पण दिलेले आहेत, स्थित्या पण दिलेल्या आहेत, परंतु मुख्य त्यांचं कार्य काय आहे? जीवाचा उद्धार करणे, जीवाला मोक्षाला पोहोचविणे, प्राप्तीला पोहोचविणे, आनंद प्राप्त करून देणे. जो आनंद ते स्वतः घेतात तो आनंद त्या जीवाला देणे, एवढ्या एका उद्दिष्टासाठी परमेश्वराचा अवतार झालेला. याच्या व्यतिरिक्त देवाचा अवताराचं काहीही कारण नाही आहे. परमेश्वराने याच्या व्यतिरिक्त कुठलं कारण तुम्ही सांगाल की यासाठी देवाने अवतार घेतला? उटी स्वीकारण्यासाठी, उपहार स्वीकारण्यासाठी, फुलं स्वीकारण्यासाठी, धूप स्वीकारण्यासाठी देवाने अवतार घेतला असं आहे? असं नाही आहे. तुम्ही म्हणाल स्वामींच्या ठिकाणी पण धूप अगरबत्ती सगळं होत होतं. आत्ताच मला बोलता बोलता हे आठवलं आहे मुद्दा की ठीक आहे, कुणी सांगितलं की स्वामींच्या ठिकाणी देवाने सांगितलं येथ उपहार करा वगैरे, हे सगळं कधी आहे? पूर्वार्धाच्या नंतरची गोष्ट आहे, उत्तरार्धाच्या नंतरची गोष्ट आहे. पण एकांक काळ स्वामींचा कसा होता? सालबर्डीला रोज स्वामींना उपहार होता का? अगरबत्ती, धूपबत्ती, चंदन, उटी, स्नान असं काही होतं? नाही, हे काहीच नव्हतं. जर का देवाला ह्याच गोष्टी पाहिजे असत्या तर ते लोकांतामध्ये तर एकांतामध्ये राहिलेच नसते, ते झाडाझुडपांमध्ये राहिले नसते. आता तुम्ही म्हणाल धूपबत्ती अगरबत्ती उपयोगाची, ते पाहिजेच. तर बघा मुक्ताबाईंच्या पूजेचा स्वामींनी उल्लेख केलेला आहे. तिथे धूपबत्ती अगरबत्ती काय आहे का? निरंजन, फुलवात, समई काही आहे तिथे? काहीच नाही आहे. तिची आवड आहे. स्वामींनी त्यांनी दिलेल्या फळांची स्तुती केली नाही, स्वामींनी त्यांच्या आवडीची स्तुती केली, त्यांच्या तपश्चर्येची स्तुती केली की बाई कैसी निरा तापस, काय तपश्चर्या होती. स्वामींनी इतर कुठल्याही गोष्टीची प्रशंसा केली नाही, त्या गोष्टीची प्रशंसा केली. निळभट्ट भांडारेकरांच्या बाबतीमध्ये पण स्वामी अशी स्तुती करतात. निळभट्टांनी आम्हाला खूप चांगलं चांगलं खाऊ घातलं बरं का, असं स्वामींनी म्हटलं का? नाही. स्वामी म्हणतात की स्तुती ऐसी भांडारेकाराची करो जाणती. स्तुती म्हणजे स्वामी, आता तुम्ही म्हणाल स्वामी का स्तुतीचे हे आहेत का, अपेक्षित आहे का? नाही, स्तुतीसुद्धा नको आहे. कारण की स्तुती तर भट्टोबासुद्धा करत होते स्वामींची, ती थांबवून स्वामी म्हणाले नाही, ही स्तुती नको आहे आम्हाला, अशी स्तुती नाही पाहिजे. स्तुती तशी पाहिजे जे जशी भांडारेकार करत होते. आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की देवाला नेमकं पाहिजे काय? वस्तू पाहिजे का वस्तू देण्यामागचं जे काही तुमची आवड आहे ती पाहिजे, जी तळमळ आहे ती पाहिजे. आमच्या स्वामींनी सांगितलं की ज्ञानिया जो आहे तो आग्रह करत नाही. जर का आग्रह केला तर आम्ही त्यांना काय देऊ? काय देणार ज्ञानियाला? प्रेम देणार. काय दिल्यानंतर आम्ही त्यांना प्रेम देणार? कुठली फळं? काहीच नाही. वस्तू मागितलीच नाही आहे. बघा एक एक वचन प्रमाण मिळत आहेत आज. वस्तू कुठेही मागितली नाही. जन्म जीवित आम्हाला द्या, मा हे एक जन्म येथ दिजो की, किंवा इथे सांगितलेलं आहे कुठलं प्रमाण मागितलं आपण? म्हणजे आग्रह म्हणजे तळमळ. तळमळीत जन्माते धाडी तयासी परमेश्वर आपले प्रेम देतात. तळमळ तुमची पाहिजे, बाकी काही पाहिजे का? वस्तू काही मागितल्यात का मला सांगा? पैसे किती मागितलेत देवानी? फळं कुठली मागितलेत? कपडे कुठले मागितलेत? काहीच नाही मागितलं. स्वामी म्हणतात, आता सालबर्डीला जेव्हा स्वामी होते त्यावेळी स्वामींच्या श्रीमूर्तीवर एक मोजकेच वस्त्र होते.
कटी प्रदेशी आणि श्री मुकुटी, बस. याच्या व्यतिरिक्त कपडे नाहीत स्वामींच्या अंगावर, बस. कमरेला नेसलेल्या आणि श्री मुकुटावर स्वामींच्या वस्त्र आहे. आता जेव्हा ह्यांना भेटले स्वामी मुक्ताबाईंना, तर स्वामींनी म्हटलं पाहिजे होतं आम्हाला चांगले वस्त्र पाहिजेत बरं का, आम्हाला चांगलं खायला पाहिजे, कंदमुळे नको, चांगलं काहीतरी पुरणपोळी वगैरे बनवा, खीर बनवा, काहीतरी हे करा, असं स्वामींनी म्हटलं पाहिजे होतं. पण स्वामींनी ते म्हटलं नाही, कारण की त्यांना ते नकोच आहे. पाहिजे असतं तर त्यांनी ते मागितलं असतं. ज्यांना स्वामी प्रेम साधन देत आहेत, भक्ती साधन म्हणजे काय, ज्ञानापसी प्रेम उत्तम सांगितलं, ज्ञानियापेक्षा भक्त उत्तम सांगितलेलं आहे. बाई भक्ताची थोरी देवच जाणतात या वचनामध्ये. मग एवढं मोठं भक्त जो आहे, त्या भक्ताला भक्ती साधन देत असताना, भक्ती साधनाच्या माध्यमातून जे काही स्वप्राप्ती परमेश्वर करून देत आहेत, ती प्राप्ती करून देण्यासाठी जीवाकडे फक्त देवाने काय मागितलेलं आहे, आग्रह आणि तळमळ जर का तुमची असेल तर आम्ही तुम्हाला प्रेम देऊ. कुठले किती पैसे मागितले का? काहीच पैसे नाही. आज कुठल्याही ठिकाणी तुम्ही जा, ते म्हणतील की तुम्हाला उत्तम पदार्थ पाहिजे तर तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील, त्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे असतील तर अजून जास्त पैसे द्यावे लागतील, नोकरी पाहिजे असतील तर पैसे द्यावे लागतील, सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागतात, सगळ्या गोष्टींसाठी. एखाद्या वेळेस जन्म व्हायचा असेल तरी पण पैसे लागतात, बरोबर. पण मेल्यानंतर सुद्धा पैसे लागतात, मेल्यानंतर डबल पैसे लागतात. म्हणजे तुम्ही जन्म घ्या, तुम्ही जगा, नाही तर तुम्ही मरा, तुम्हाला पैशाशिवाय कुठेच काम होत नाही, सगळीकडे पैसे. बरं आपण घरच्या घरी मेलो आपण, मग तर पैसे लागत नसतील ना, स्मशानात सुद्धा पैसे द्यावे लागतात, सगळ्या गोष्टींसाठी पैसे द्यावे लागतात. परंतु परमेश्वर जे स्वप्राप्ती करून देत आहेत त्याच्यासाठी 1 रुपयासुद्धा आमच्या स्वामींनी तुमच्याकडे मागितलेला नाही आहे. हे अवतार कार्य आहे, यासाठी अवतार घेतलेला आहे. आपण फक्त आजच्या दिवसामध्ये पण, मी त्या दिवशी ते सुद्धा लिहिलेलं होतं की खूप घरामध्ये आज पाळणा बांधला जातो, 5 अवतारांच्या अवतार दिनाला पाळणा बांधला जातो. आता बाकीच्या 4 अवतारांच्या अवतार दिनी पाळणा बांधणं ठीक आहे, पण चक्रधर स्वामींचा अवतार कुठे झाला आता? त्या दिवशी पाळणा बांधणं योग्य आहे का? कुठल्याच अवतार दिनाच्या दिवशी पाळणा बांधू नये, लक्षात घ्या. गोकुळाष्टमीला बघता अन्य लोकांमुळे आपल्याला ते कराव्या लागतात त्या गोष्टी, तो भाग वेगळा. परंतु इतर अवतार दिनाच्या दिवशी पाळणा बांधण्याचं काय हे आहे मला काही समजत नाही. आता बघा, आता आपण 20 वर्षे झालो, आपला वाढदिवस असला मग घरी पाळणा बांधतात का आपल्यासाठी? असं असतं? कुणाचाही वाढदिवस असला की मग घरी त्याच्यासाठी पाळणा बांधतात का? जीवासाठी बांधत नाही, मग परमेश्वरासाठी का बांधतो आपण? 800व वर्ष साजरं करतोय बरं का आपण. अजून आपण या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये अडकलेलो, कधी जाणार पुढे आपण? तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकले, तुम्ही म्हणतात कधी या ट्रॅफिकमधून निघू तर आपण नाशिकला पोहोचू स्नान करायला. मग हे पण ट्रॅफिकच आहे सगळं. या ट्रॅफिकमधून तुम्ही बाहेरच पडत नाही आहे. म्हणून इतर अवतार दिनाच्या दिवशी पाळणा बांधूच नका, पण चक्रधर अवतार दिनाच्या दिवशी तर अजिबातच बांधू नका, कारण की तो अवतार झालेला आहे स्मशानामध्ये. सरणावर ते हे झालं, मग कमीत कमी तो सेट बनवायचे सरणाचा. बनवतात कोणी असं? म्हणजे किती आपल्या कार्यामध्ये किती ताळमेळच नाही आहे कुठल्याच बाबतीमध्ये, कारण की ज्ञान हा प्रकार नाही आहे, आणि ज्ञान असलं तरी त्याचा प्रॉपर आपण उपयोग घेत नाही आहे. खूप लोकांना, काही लोक म्हणजे ह्याला डोकंच नाही, मी म्हणतो नाही यांना खूप डोकं आहे, फक्त ते उपयोगच घेत नाही त्याचा. बरोबर आहे, सगळ्यांना डोकं असतं पण ते उपयोग घेत नाही. तसं सगळ्यांना ज्ञान असतं, काहींना ज्ञान नसतं, काहींना ज्ञान असतं, आणि काहींना ज्ञान असून ते त्याचा उपयोग घेतात, आणि काही ज्ञान असून त्याचा उपयोगच घेत नाहीत. ते फक्त मागून आलं तसं ते. आता एक जण आलेले होते, मग त्यांनी, आता ते रोज रेकॉर्डिंग ऐकतात तरी ते विचारतात कुठलं पारायण करायचं. म्हटलं सूत्रपाठ वगैरे, लीळाचरित्र, स्मरण, नाही अजून कुठलं दत्तात्रय कवच वगैरे येते. म्हटलं तुम्ही रेकॉर्डिंग ऐकता का रोज? ते म्हणजे हो ऐकतो ना. म्हटलं मग तुम्ही ऐकत नाही, मग तुम्ही फक्त लावून देता रेकॉर्डिंग, कानाला तुमचा एक सराव झालेला आहे, तुम्ही शब्द ऐकता पण विषय ऐकत नाही.
आपण काय करतो, शब्द ऐकतो पण विषय नाही ऐकत. आपण विषय ऐकला पाहिजे, विषय काय चालू आहे. आणि म्हणून अजून आपल्याला याच्यातनं बाहेर यायला खूप वेळ लागणार आहे. अशा तर अजून तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत अनेक चक्रधर अवतार दिन साजरे होणार आहेत. उपहार, जेवण, महाप्रसाद, अल्पोपहार सगळं होणार आहे. परंतु ह्याच्यातनं साध्य काय होणार आहे ह्याकडे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो आउटपुट काय मिळणार आहे, त्याची फलद्रुपता काय आहे, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मला असं काही अडचण नाही आहे. म्हणजे समाज आता जसं चाललेलं आहे तशाच अवस्थेमध्ये चालू राहिलं तर मला त्याची काही अडचण नाही. कारण की मी हे स्पष्ट सांगतो, देवाने मला कुठेही असा करार हे नाही केला की तुम्ही सगळ्या जीवांना ज्ञान द्या आणि त्यांना हुशार करा वगैरे, असं देवाने मला कुठेच सांगितलं नाही आहे. ब्रह्मविद्येचा भाग असा आहे की मी तो माझा अध्ययन करायचा, माझा मी तो आचरण करायचा आणि माझी मी योग्यता करून माझं मी उद्धारायचं. मला कोण काय करता आहे याच्याकडे लक्ष देण्याची मला अजिबात गरज नाही, माझा तो अधिकारसुद्धा नाही आहे. परंतु परमेश्वराचंच हे कार्य आहे. उद्धरण कार्य कशाला म्हणतात? परमेश्वराचं कार्य. आमच्या स्वामींनी भटोबासांना सोपवलं, ते महादाईसांना सोपवलं की हे तुम्ही काय करा सांगा. येथोनी एका दोघांनी वानरेशापासूनही 7-5 तुमच्यापेक्षा आमच्याकडनं जेवढ्यांना ज्ञान झालेलं आहे तुमच्याकडनं त्याच्यापेक्षा जास्त जीवांना ज्ञान होणार. कारण की श्रीमुखे बोध होणारे जीव अधिकारी कमी आहेत, जीवांच्या मुखे बोध होणारे जीव भरपूर आहेत. आणि म्हणून स्वामींनी ज्ञान निरूपण केलेलं आहे, भट्टोबासांकडे ते सोपवलं आहे आणि ते ज्ञान अनेकांना द्यायला सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने ते दिल्या गेलं पाहिजे. ते म्हणजे आपल्याकडे तर सविस्तर सगळं ज्ञान आहे सूत्रपाठामध्ये का लीळाचरित्रामध्ये. आणि म्हणून आजच्या दिवशी निदान आपल्याला हा भाग लक्षात आला पाहिजे की देवाने अवतारच का घेतलेला आहे. परमेश्वर त्यांच्या आनंदात मग्न होते. मूळ सृष्टीच्या आधीची गोष्ट आहे ही. प्रवाही सृष्टी आहे, त्याच्या आधी मूळ सृष्टी होती आणि त्याच्या आधी सगळे आपापल्या स्वरूपामध्ये विलीन होते. देवता आपल्या स्वरूपात होत्या, परमेश्वर आपल्या स्वरूपात होते, प्रपंच भैरव स्वरूपी होता आणि जीव जे होते ते मायाच्या स्वरूपामध्ये होते, तमस्वरूपामध्ये. ज्यांनी संसरण प्रकरण अभ्यासलेला असेल त्यांना हा भाग लगेच लक्षात येणार, नाही तर डोक्यावरून जाईल मी काय सांगतोय ते. आणि मग अशा वेळेला परमेश्वराला असं वाटलं की या जीवांचा उद्धार केला पाहिजे. म्हणजे ह्या मायेच्या या स्वरूपामध्ये खितपत पडलेले जे जीव आहेत, ज्यांना शून्य किंमत आहे, शून्य एवढीसुद्धा किंमत नव्हती आपल्याला, अशा या जीवांना म्हणजे आपल्याला देवाने काय केलं, बघितलं आणि बघून हे लक्षात घेतलं की यांचा जर का उद्धार केला तर ते उद्धारल्या जाऊ शकतील आणि आपल्या प्राप्तीमध्ये आपल्या स्वरूपामध्ये ते येतील आणि आपण जो आनंद घेतो तो आनंद हे पण घेऊ शकतील. देवाने हे पाहिलं. शोधक, वेधक म्हणजे जीवाकडे वेधल्या गेले, बोधक म्हणजे जीवाला देवाने दातृत्व केलं आणि द्रावक म्हणजे परमेश्वराने आपला आनंद जीवाला दिलेला आहे. शोधक, वेधक, बोधक आणि द्रावक. देवाने जीवाला ज्ञानही दिले आहे आणि आपला आनंदही दिलेला आहे, प्राप्तीसुद्धा दिलेली आहे. असा क्रम परमेश्वराच्या माध्यमातून व्यवस्थित चालू आहे. फक्त आपण मध्ये थांबलेलो आहोत, आपली कुठेतरी गडबड होते आहे म्हणून आपण पुढे जात नाही आहे. हे पण देवाने वचनात सांगितलं आहे. देवे करावे ते केले आणि जीवाने करायचं जे आहे ते अजूनपर्यंत ठेले म्हणजे ठाकलेलं आहे. ते पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमेश्वर तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. एखादं जसं तुमचा बँकेचा तो हे असतो, ॲप असतो, त्याच्यात त्यांचा तुमचा पिनकोड असतो, ते पिनकोड टाकला तरच तो ॲप उघडणार. जोपर्यंत तुम्ही ते सगळे प्रोसिजर केले आणि तो पिनकोडच तुम्ही चुकीचा टाकला तर ते ॲप जो आहे तो उघडणार नाही. तसं आपण सगळ्या गोष्टी बरोबर चालू आहेत, आपण महानुभाव आहोत, आपण उपदेश घेतलेला आहे, आपण स्मरण करतो, नाही करत अशातला भाग नाही. कोणीतरी मला म्हटलं आपण स्मरण करतोच की, मग कुठे आपलं चुकतं आहे? आपण तर बरोबरच चाललं, फक्त कमी स्मरण करतो आहे. मला ते पण मान्य आहे की कमी पण करतो आहे, परंतु ते स्मरणसुद्धा आपण निर्हेतुक करत नाही आहे ना, ते हेतुकमध्ये चाललं.
स्वामींनी सांगितलं माईंभट्टांना, हेतुकाचे जे हेतुकाचं ते फळ मिळणार आहे तुम्हाला त्याचं. तुम्ही जर का म्हटलं मला नोकरीसाठी स्मरण करायचं आहे तर त्याबद्दल तुम्हाला नोकरी मिळेल, ते स्मरण नोकरीच्या उपयोगी गेलं, मोक्षाच्या उपयोगी नाही गेलं. मला सांगा, मोक्ष मिळवण्यासाठी कोण विडा ठेवतो आणि मोक्ष मिळवण्यासाठी कोण स्मरण करतं? तुम्ही ज्या उद्दिष्टाने स्मरण करणार ते स्मरण त्या उद्दिष्टाला फलद्रूप होणार. म्हणून त्या दृष्टीने बघा तुम्ही, आपल्याला स्वतःला पण ह्याच्यातनं काढायचं आहे, निघायचं आहे. आणि त्यासाठीच देवाने आजच्या दिवशी अवतार घेतला. मग आपल्याला जर का आनंद साजरा करायचा असेल तर तो तेव्हाच तुम्ही करू शकता जर का मागच्या वर्षी तुमच्या बँकेमध्ये जेवढे काही पैसे असतील, 1 लाख रुपये असतील, आणि आजच्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला तुमच्या अकाउंटला 2 लाख आले तर तुम्ही आनंद साजरा करा. पण मागच्या वर्षी पण 1 लाख होते, आज वर्षी पण 1 लाख आहे, प्रगती काहीच नाही. मग आनंद व्यक्त कराल का तुम्ही? आनंद व्यक्त होणार नाही, कारण की प्रगती झाली पाहिजे. नोकरीवाल्या माणसाला मागच्या वर्षी जो पगार होता तोच पगार आजसुद्धा आहे, मग त्याला आनंद होईल का? त्याचा पगार जर का वाढला तर त्याला आनंद होईल. प्रत्येक गोष्टीला एक वाढ असली पाहिजे, म्हणजे चांगल्या गोष्टीला. जसं वाईट गोष्ट वाढली की दुःख होतं, तसंच चांगली गोष्ट वाढली तरच आनंद होतो, नाहीतर होत नाही. तसं आपण मागच्या वर्षी कसे होतो, मागच्या वर्षी किती गाठ्या स्मरण करत होतो, किती वेळ स्मरण करत होतो, तसं आजच्या वर्षी आपण करतो आहोत का, किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालं आहे का? आजच्या वर्षी तेवढंच करत असू तर आपली प्रगती झाली नाही आहे, म्हणजे आपण मागच्या वर्षामध्ये काहीच हे भरून नाही, योग्यता भरून नाही काढली आपली. मग जर का ती वाढली असेल तर समजायचं की आपण कुठेतरी प्रगतीच्या वाटेवर आहोत. आणि म्हणून जर का तुम्ही ते ज्ञान घेतलं तर तुमची प्रगती काय आहे, काय नाही आहे, कशी करायची ते लक्षात येईल. अजूनसुद्धा आपण दत्तात्रय कवचच वाचण्यात आपला वेळ घालवत असू, 11-11, 21-21 वेळा संकष्टवज्र पंधरूच वाचत असू, तर आपली प्रगती नाही. कारण की ब्रह्मविद्येच्या मोक्ष साधनेमध्ये, उद्धरण कार्यामध्ये ह्या गोष्टी कुठेच येत नाही जे आपण करतो आहोत. आणि म्हणून अवतार घेतलेल्या परमेश्वराने आपल्याला नेमकं सांगितलं काय? आमच्या स्वामींनी इथे प्रल्हादबाईंना सांगितलेलं आहे, बाई देव जाना. डोमेग्रामची लीळा आहे. आणि आमचे स्वामी जे आहेत ते भटोबासांची वाट बघतात, पण भटोबास कुठे गेलेले आहेत? नेवाशाला की बीडला? पांचाळेश्वरला कुठे गेले? नेवास्याला गेलेले आहेत. डोमेग्रामला जेव्हा स्वामी आहेत तेव्हा आमचे आचार्य स्वामींच्या पूजनविधी साहित्य आणण्यासाठी नेवाशाला जायचे. त्या दिवशी पण नेवाशाला गेलेले होते. स्वामींनी त्यांची खूप वाट बघितली. स्वामींना असं वाटत होतं की भटोबासांना आज उशीर झाला. बघा, परमेश्वर जेव्हा द्यायला इच्छुक होतात, देऊ इच्छितात, त्यावेळेला परमेश्वरसुद्धा कसे होतात? एकदम व्याकुळ होतात देण्यासाठी. कारण की ती वेळ आहे देण्याची. आत्ता ती प्रवृत्ती आहे परमेश्वराची देण्याची. तर त्याच वेळेला परमेश्वर भरभरून आणि भरपूर प्रसन्नतेने परमेश्वर जीवाला देत असतात. म्हणून सकाळी 3 ते 6चं स्मरण का सांगितलेलं आहे? कारण त्यावेळी परमेश्वर प्रसन्नता दृष्टीने सगळीकडे अवलोकन करतात आणि त्यावेळी ते देऊ इच्छितात. ती प्रवृत्ती वेगळी आहे त्यावेळेची. आणि त्यावेळेला जर का तुम्ही स्मरणामध्ये असाल तर त्यावेळेस तुम्हाला काहीतरी अप्रतिम परमेश्वर देतील, तुमची योग्यता वाढेल. मग त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे की परमेश्वर प्रसन्न आहेत आणि त्यावेळेस आपल्याला ते घ्यायचं आहे. आता ते परमेश्वर प्रसन्न कसे असतात आणि देण्याची प्रवृत्ती कशी असते ती या लीळेमध्ये आपल्याला कळतं की देव देण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु भट्टोबास तिथे नाही आहेत. भट्टोबास वेळेतच गेलेत आणि वेळेतच आलेत. भट्टोबासांना कुठेच काही उशीर झाला नाही, काही नाही. परंतु स्वामींना वाटतं की भट्टोबासांना उशीर झाला आहे, अजूनही वानरेश का येत नाहीत, का येत नाहीत. म्हणून खूप वेळ आमच्या स्वामींनी त्यांची वाट बघितली.
आणि प्रल्हादबाईसा तिथे आहेत. प्रल्हादबाईसांना स्वामी म्हणतात, बाई तुम्ही देव जाणा, देव माहिती आहे का तुम्हाला? आता त्या प्रल्हादबाईसा ज्या होत्या त्या म्हणाल्या की देवा मी नेणे जी देव तर कैसा तो गोसावी निरूपावे, जे देव कसे आहेत काय आहेत ते तुम्हीच सांगा आम्हाला, म्हणजे तुम्हीच निरूपण करा. देवे देव परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, हे लक्षात घ्या. परमेश्वरे परमेश्वर पाविजे. तुम्हाला एखादा जीव परमेश्वर कसे आहेत हे सांगतील, परंतु ते त्यांच्या स्वतःच्या शब्दात नाही सांगू शकत. ते त्यांना परमेश्वराच्या शब्दांमध्ये सांगावं लागेल की परमेश्वर कसे आहेत. दयाळू आहेत, मयाळू आहेत, कृपाळू आहेत, कनवाळू आहेत, उद्धरण व्यसनी आहेत. जे जे काही परमेश्वराचे गुणवैशिष्ट्य असतील निर्वचन महावाक्यामध्ये आलेलं, ते तुम्हाला परमेश्वराच्याच शब्दांमध्ये परमेश्वराच्याच वचनाच्या आधाराने ते निरूपण करावं लागेल. तुम्ही तुमच्या शब्दात सांगून ते काही होणार नाही. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, परमेश्वर स्वतःला स्वतःची जाणीव करून देऊ शकतात. आणि परमेश्वरे परमेश्वर पाविजे, म्हणजे परमेश्वर स्वतः तुम्हाला स्वतःच्या स्वरूप प्राप्तीमध्ये आनंद प्राप्तीमध्ये विलीन करून घेऊ शकतात. आणि म्हणून सोपा मार्ग आहे, देवालाच सांगायचं आहे आपल्याला रोजच्या आपल्या विधीमध्ये की देवा तुम्ही काय आहात, कोण आहात, कसे आहात, ते तुम्हीच मला त्याची प्रचिती आणून द्या. कारण की हा प्रतीती पंथ आहे, प्रचिती पंथ आहे. तुम्हाला प्रचिती येत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये प्रगती होणार नाही. प्रतीती सोबतच प्रगती आहे. तुम्हाला प्रतीतीच नाही आली तर तुमची प्रगती होणार नाही. जर का तुम्ही एखाद्या संकटात आहात आणि जर का तुम्ही नामस्मरण केलं आणि तुम्हाला प्रतीती आली, तुम्ही त्या संकटातनं बाहेर पडलात, तरच तुम्ही पुढे नामस्मरण कंटिन्यू ठेवाल. नाही तर स्मरणाने जर का तुम्हाला प्रतीती नाही आली तर तुम्ही म्हणाल स्मरणाने काहीच झालं नाही, मग काही स्मरण केलं काही नाही केलं काही सारखंच झालं. पण प्रतीती आली तर तुम्ही स्मरण सोडणार नाही, स्मरण तुम्ही करत राहणार. आपली नामाची एवढी प्रतीती आहे की स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला काही भीतीदायक दिसत असेल तर स्वप्नामध्ये आपण नाम घ्यायला लागतो. म्हणजे परमेश्वराच्या नामाविषयी आपली विश्वासार्हता किती आहे, प्रतीती आपली आहे. परंतु त्या प्रतीतीला आपण वृद्धिंगत केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे. रोज नवीन नवीन अनुभव त्या नामस्मरणाचे आपण घेतले पाहिजे की जेणेकरून तुम्ही त्या नामस्मरणाशी अजून एकनिष्ठ होत राहाल. आणि म्हणून देवाकडनंच देवाला जाणून घ्या, देवाकडनंच देवाची माहिती घ्या आणि त्यासाठी देवालाच विनंती करा, देवालाच प्रार्थना करा. देवाला जे काही मागायचं ते देवालाच मागा. जे काय म्हणजे तुम्ही म्हणाल हे काय नवीन थोडी सांगितलं, आम्ही रोज मागतो देवाकडे. रोज विडा ठेवला की येतात आमच्याकडे की हे मुलाचं चांगलं होऊ द्या, मुलीचं चांगलं होऊ द्या, घराचं चांगलं होऊ द्या, घराचं सुद्धा चांगलं होऊ द्या. म्हणजे सगळ्याच गोष्टीचे विडे इथे ठेवल्या जातात. अजूनपर्यंत मी एकही विडा या मंदिरात असा ठेवला नाही की आम्हाला लवकर मोक्ष मिळू द्या म्हणून एक विडा ठेवा बरं बाबा. आता ते आधी आई होत्या त्या सगळ्यांच्या विड्याला हात लावायचे. आता लोकांची पंचायत अशी झाली की मी कोणाच्या विड्याला हात लावत नाही. हात लावला तरी मला प्रार्थना बोलता येत नाही, कारण की मीच प्रवचनात अनेकदा सांगितलं देवाकडे काही मागायचंच नाही आहे. मी स्वतः या मंदिरासाठी की मी माझ्यासाठी देवाकडे काही मागत नाही कधी. देवाला सांगतो की जे जसं आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ते करत राहा. बघा सगळं एक एक गोष्टी तुम्ही चांगलं करत राहिले की चांगलं त्याची फलद्रुपता मिळते, इतकी सोपी गोष्ट आहे. आता म्हणजे हा तुमची समस्या आहे बरं का. आता मला प्रार्थना म्हणता येत नाही, काही नाही, माझं देव ऐकणार सुद्धा नाही. मी जर का म्हटलो की बाबा ह्यांना चांगलं म्हणजे काय म्हणतात संसार चालू द्या, तर देव तसं करणार नाही. माझ्या हाताने विडा ठेवलं तर लवकर संन्यास होऊन जाईल तुमचा. कारण की माझ्याकडे वेगळी एक फॅसिलिटी हे आहे, निरूपणातनं मी तो भाग सांगतो आणि मला खरोखरच मागता येत नाही देवाकडे. म्हणजे असं काही मागायला लागलो तर मलाच माझी लाज वाटते की आपणच प्रवचनात हे सांगितलं आहे आणि आपल्याला हे वचन कळालेलं आहे, कनाशीच्या ब्राह्मणाची लीळा कळालेली, मग परत आपण देवाकडे वेगळं काय कसं काय मागू शकतो आपण.
म्हणजे तुम्हाला तो एक भाग जर का लक्षात आला ना कुठला, की तो भाग तुम्हाला करणं सोपं जातं किंवा अवघड जातं. म्हणजे त्यातली जी काही स्वामींचे जे गर्भित अर्थ जर का तुम्हाला कळला, म्हणजे स्मरणातला गर्भित अर्थ कळला तर तुम्ही लगेच स्मरणाला लागणार. आणि जर का त्यागातला गर्भित अर्थ कळला तर तुम्ही त्यागामध्ये लागणार. मग ज्याचा गर्भित अर्थ कळला तुम्ही ते बरोबर करायला लागता. जसं तुम्हाला आता तुम्ही गोड चहा पिताय काहीच वाटत नाही, खूप चांगलं वाटतं. फिक्का चहा दिला तर तुम्ही नाराज होऊन जाता. परंतु जर का डॉक्टरांनी सांगितलं तुमची शुगर 400 झालेली आहे आणि अजून 8 दिवस चहा गोड पिला तर तुम्ही जागेवर तुम्ही अटॅक येऊन मरणार वगैरे काही जर सांगितलं तर तुम्ही गोड चहा पिणार का? तुमच्या आयुष्यातलाच गोडवा, चहातलाच काय आयुष्यातला गोडवा निघून जाईल तुमचा. म्हणजे काय होईल, तुम्हाला गर्भित अर्थ समजला त्याच्यातला, की आत्ता जर का आपण हे असं खाल्लं तेलकट तर आपल्याला हा त्रास होईल, आपण आमकं खाल्लं तर आपल्याला तो त्रास होईल. हे जेव्हा कळेल तेव्हा तुम्ही आपोआपच तेलकट तुपकटाचा त्याग कराल. परंतु स्वामींचं वचन कितीतरी वेळा वाचलं आपण, गाळोत्तर रस वगैरे आहे, तेल तूप वगैरे याचा त्याग सांगितला आहे, पण ते अजून गर्भित अर्थ आपण तिथे पोचलो नाही तोपर्यंत, म्हणून आपलं त्या विषयाचं आचरण होत नाही. आणि म्हणून देवाचं सांगण्यासाठी, देवाला प्राप्त करण्यासाठी, देवाचं आचरण करण्यासाठी देवाचाच वचनाचा आधार घ्या. मी तर प्रवचनात असं सांगतो की मी सुद्धा एखादा विधी सांगितला तर मला सुद्धा विचारा की हे जो तुम्ही विधी सांगताय हा देवाने कुठल्या वचनात सांगितलं आहे, कुठल्या लीळेत सांगितलं आहे, कुठल्या दृष्टांतात सांगितलं आहे. जर का मी त्याचं प्रमाण नाही देऊ शकलो तर माझं सुद्धा ऐकायचं नाही. माझं पण तेव्हाच ऐका जेव्हा मी तुम्हाला वचनाचं, लीळेचं, दृष्टांताचं, श्रीमुखीचं प्रमाण देईल तेव्हाच माझं पण ऐकायचं, नाही तर माझं पण नाही ऐकायचं. आमचं सगळं आयुष्य स्वामींच्या विधिवचनांवर आहे. हे विधिवचनं जर का काढून ठेवले तर आपण पांगळे आहोत. मग आपण धर्माच्या बाबतीमध्ये चालू शकत नाही. कुणीतरी त्या दिवशी मला फोन केलेला, त्यांनी सांगितले उपदेश घ्यायला एवढे वर्ष झाले, असं आहे, आम्ही एवढ्या पिढीचे आहोत, तेवढ्या पिढीचे आहोत, सगळं सांगितलं त्यांनी. मग ते म्हणाले की आता मला अभ्यास करायचा, माझा अभ्यास नाही झाला वगैरे वगैरे. म्हटलं ठीक आहे, तुमच्याकडे सूत्रपाठ आहे का? ते म्हणे सूत्रपाठ म्हणजे नेमकं काय? इथून सुरुवात आहे. अहो म्हटलं त्याच्यावर लिहिलेलं असतं नाही, त्याच्यामध्ये काय काय असतं अजून? म्हटलं त्या पुस्तकावरच लिहिलेलं आहे की सूत्रपाठ, तर तेच पुस्तक घ्या. मग ते आहे का? नाही ते आमच्याकडे आहे की नाही आम्हाला माहिती नाही. मग त्यांनी पुस्तकं, आमच्याकडे संकष्टपत्र पंजोबाई दत्तात्रय कवच आहे, हे तर अख्ख्या समस्त महानुभाव लोकांकडे हे आहे, ज्याचा काहीच उपयोग नाही आहे. आणि ज्याचा उपयोग आहे ते वचनांचं पुस्तक आमच्याकडे नाही आहे, किंवा आहे तर आम्हाला माहितीच नाही आहे की नाही आहे. आणि आहे तर ते कधी वाचलेलं नाही आहे आम्ही, आणि ते आम्हाला वाचता येत नाही कारण की ते संस्कृत भाषेत आहे. हा नवीन एक शोध लागला बरं का. सूत्रपाठ हा संस्कृत भाषेमध्ये आहे असे म्हणणारे लोक आहेत आपल्याकडे. मी त्यांना सांगतो 800 वर्ष आधीची जुनी भाषा आहे ती मराठी भाषा आहे, ती संस्कृत भाषा नाही आहे. ही गोष्ट मराठी लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे. इतके आम्ही मागे आहोत. मला सांगा 800वा अवतार दिन साजरा करताना आनंद व्यक्त करायचा की नाही करायचा? तुम्ही आनंदात आहात, सगळं आहे, परंतु मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याकडे आपल्या संपर्कातले जे लोक आहेत ते कुठेतरी अजून परिपूर्ण झाले पाहिजेत. त्यांचं सूत्रपाठ पाठांतर झालं पाहिजे, त्यांचं 9 प्रकरणं, आचारमाळिका सगळं पाठ झालं पाहिजे, त्याचे अर्थ त्यांना पाठ झाले पाहिजेत, लीळा त्या संदर्भातल्या त्यांना आल्या पाहिजेत. हे सगळं जर का करत असाल तर तुम्ही उपदेश कार्यामध्ये तुमची प्रगती आहे. तुम्ही किती वेळा दत्तात्रय कवच वाचता त्याच्यावर तुमचं काही हे नाही आहे. काही लोक बोलतात आम्ही जुने उपदेशित, आम्ही प्रत्येक वर्षाला जाळीच्या देवाला जातो यात्रेला. याच्यावर तुमचं उपदेश कार्य जे काय त्याचं महत्त्व वाढतं का? नाही, याच्याने काही महत्त्व वाढत नाही. तुम्ही किती कुठल्या स्थानाला यात्रेला जाता, काय जाता, याच्यापेक्षा तुमची रोजची साधना काय आहे याचं जोपर्यंत तुम्ही डिटेलिंग देत नाही, स्वामींना अपेक्षित असले तुम्ही ते कार्य करत नाही, तोपर्यंत आपण धर्मामध्ये असूनसुद्धा धर्मामध्ये आपली प्रगती नाही आहे. तुम्ही अधर्मामध्ये असं मी म्हणत नाही, पण धर्मामध्ये आहात, एकाच ठिकाणी आहात, तुमची प्रगती होत नाही आहे.
मुंबईत राहणाऱ्या प्रत्येक चाळीतल्या माणसाला वाटतं की मी बिल्डिंगमध्ये जावं, बिल्डिंगमधल्या माणसाला वाटतं की आम्ही बंगल्यामध्ये जावं, बंगल्यामधल्या माणसाला वाटतं की जर का त्याला ज्ञान असेल तर काय वाटतं, आश्रमात जावं. ही प्रगती आहे. बंगल्यापर्यंतची जी प्रगती आहे ती सांसारिक प्रापंचिक प्रगती आहे आणि तिथून अनुसरणाचा जो काही वेध आहे तो पारमार्थिक प्रगती आहे. म्हणजे अशा प्रकारची प्रगती आपल्या आयुष्यामध्ये ही असली पाहिजे. आणि म्हणून स्वामी जेव्हा म्हणतात की देव जाणा, त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, देव जाणावा लागेल. जोपर्यंत तुम्ही देव जाणत नाहीत तोपर्यंत पुढे काहीही होणार नाही. बरोबर. तुम्ही जी भाजी घ्यायला चालले त्या भाजीबद्दल तुम्हाला माहितीच नाही आहे, ती भाजी तुम्ही कधीच बघितलेली नाही, तर ती भाजी घ्यायला तुम्ही जाऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही. मग त्याची जाणीव आधी करून घेतली पाहिजे. म्हणून स्वामी आधी काय म्हणतात, बाई देव जाणा. सूत्रपाठाची सुरुवातच तशी आहे, एके परमेश्वरे विन. इथपर्यंत तुम्हाला परमेश्वर कोण आहे माहितीच नाही आहे. सृष्टीमध्ये कवणे करणे मुंचिजेना, जीव देवता प्रपंचाची सेवा केल्यामुळे तुमची दुःखापासून मुक्तता होत नाही एका देवाशिवाय. आत्तापर्यंत आपल्याला देवच माहिती नाही कोण आहेत. मग तिथे स्वामींनी सांगितलं, आमच्या सूत्रपाठाची सुरुवातच ती आहे की तिथे सर्वात आधी परमेश्वराची जाणीव करून दिली आणि परमेश्वराच्या ज्ञानाची जाणीव करून दिली की तोची परमेश्वर निर्वेऊ निराकारू. परमेश्वर आहेत पण ते कसे आहेत, निर्वेव निराकार, आकाररहित आणि अवयवरहित, निराकार आहेत ते. परंतु कृपा गुणामुळे ते अव्यक्त परमेश्वर व्यक्त होतात, साकार होतात आणि सावयव साकार होतात, अवयवयुक्त होतात, मनुष्य देहामध्ये अवतार घेतात आणि आपले सन्निधान देतात. म्हणजे काय देतात, ज्ञान देतात. ज्ञान देणं हे सन्निधानवाचक आहे. आजसुद्धा परमेश्वराचं सन्निधान आम्हाला म्हणजे ज्ञानावाचक आहे. वचनरूप गोविंद आम्ही म्हणतो. धर्म वार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान म्हणजे सन्निधान आहे. अधर्म वार्ता प्रसंगे अवस्थान नाही आपल्यासोबत देवाचं. तुम्ही अन्य वार्ता करत आहात तेव्हा देवाचं तुम्हाला सन्निधान नाही, हे पक्क धरून चालायचं. आणि जर का तुम्ही धर्मवार्ता करत असाल तर देव तुमच्या सोबतच आहे, इमॅजिन करायचं. एक जण होते ते म्हणाले की मला सतत असं वाटतं की देव माझ्या सोबत आहेत. एखादी लीळा वाचतात ते, जेव्हा लीळेंचं चिंतन करतात त्यावेळेस त्यांना असं वाटतं देव माझ्या सोबत आहेत. म्हणजे त्या वातावरणामध्ये ते जातात. म्हणजे जेव्हा तुम्ही धर्मवार्ता तुम्ही बोलता, चिंतन करता धर्मवार्तेचं, धर्मवार्ता जेव्हा तुम्ही वाचता पुस्तकामधनं त्यावेळेला परमेश्वर तुमच्यासोबत असतात. परमेश्वर सोबत असण्याचं एक सोपं काम आहे एकदम. आता या ठिकाणी स्वामींनी जो देव सांगितलेला आहे तो इतक्या म्हणजे आपण सध्या ज्याला देव मानतो आहोत आणि भविष्यामध्ये आपण ज्याला देव मानणार होतो हे स्वामींना आधीच माहितीच आहे. त्याच्यामुळे स्वामींनी प्रल्हाद बाईसांना म्हणजे सामान्य व्यक्तीला आधी सांगून टाकलं. प्रल्हाद बाईसा ही काही ज्ञानी व्यक्ती नव्हती, एक साधारण म्हातारी बाई होती. तिला काहीही कळत नव्हतं. देवाने सांगितलेलं बहुतांशी तिच्या डोक्यावरून गेलेलं आहे. स्वामींना जेव्हा सांगायची प्रवृत्ती झाली, महत्त्वाचं सांगायचं आहे, ती सामान्य उपदेशी व्यक्तीला कळेल असं सांगायचं आहे. म्हणून तिथे बाईसा होत्या, पण बाईसांना सांगितलं नाही. कारण की बाईसांचं जे काही उद्धरणाची जी काही हे आहे, त्यांचं उद्धरण कार्य सुरू झालेलं आहे. आता शाब्द प्रेम चालू आहे, त्यांना पुढे अपरोक्ष प्रेम होणार आहे. त्यांची बाईसांना कुठेच आता अडचण पडणार नाही आहे. बाईसांना स्वामींनी सांगितलं नाही देव जाणा, बाईसांना नाही म्हटलं. बाईसांनी देव जाणले कधीच पैठणलाच. आता बाकीचे आहेत सामान्य लोकांना देवाची जाणीव करून द्यायची. म्हणून म्हणतात प्रल्हाद बाईसाला स्वामींनी निमित्त केलं. सांगायचं होतं भटोबासांना, पण सांगायचं कुणासाठी होतं तर प्रल्हाद बाईसांसारख्या व्यक्तींसाठी सांगायचं होतं. भटोबासांसारख्या व्यक्तीला देवाला सांगायचं नाही आहे बरं का.
पण भट्टोबासांना ईश्वर प्रतीती केव्हाच झालेली आहे. ईश्वराने सांगितलेल्या प्रत्येक वचनाचा गर्भित अर्थ त्यांना कळालेला आहे आणि त्याचं कार्य त्यांचं सुरू झालेलं आहे खडकुलीपासूनच. त्याच्यामुळे ही खूप पुढची लीळा आहे. खडकुलीच्या म्हणजे उत्तरार्धाच्या पहिल्या लीळेत त्यांचं अनुसरण झालेलं आहे आणि ही आता उत्तरार्ध 129 क्रमांकाची लीळा चालू आहे. म्हणजे कितीतरी अंतर आहे हे. भट्टोबासांना हे वचन देव कसा आहे हे भट्टोबासांना सांगायचंच नाही आहे देवाला, असं माझं चिंतन आहे बरं का. आता ही लीळा मी खूप वेळा सांगितलेली, पण आज हा एक वेगळा मी मोड सांगतो आहे की ही लीळा किंवा देव कसा आहे हे भट्टोबासांसारख्या व्यक्तींना कळालेलं आहे, पण प्रल्हाद बाईसांसारख्या व्यक्तींना कळालेलं नाही आहे. आणि आत्ताच आपल्याला हे पण लक्षात आलं की बाईसा पण तिथे, बाईसांना काही स्वामींनी बोलवलं नाही आहे. प्रल्हाद बाईसाला स्वामी म्हणतात की बाई देव कैसा आहे तुम्हाला माहिती आहे का? ते म्हणतात देवा तुम्हीच निरूपण करा. स्वामी म्हणतात देव कैसा निरूपावा, म्हणजे देव असं निरूपण करता येतो का? निरूपण तुम्हाला मी देव समजावून सांगू शकत नाही बरं का. मी तुम्हाला सांगितलं देव असे आहेत, असे आहेत, तसे आहेत, तर मी तुम्हाला देव समजावून सांगू शकत नाही आणि माझ्या सांगितल्याने तुम्हाला देव कधीही समजणार सुद्धा नाही. जेव्हा देव मनावर घेतील की तुम्हाला ते समजले पाहिजे तेव्हाच ते तुम्हाला समजतील आणि देव तेव्हाच मनावर घेतील जेव्हा तुम्ही मनावर घ्याल की देव मला समजले पाहिजेत. असं जेव्हा तुम्ही मनावर घ्याल तेव्हा देव तुम्हाला स्वतःची जाणीव करून देतील, स्वतःला समजवून देतील आणि मग देव काय आहेत ते तुम्हाला समजतील. नाहीतर कधीच आपल्याला देव कळणार नाहीत. आपल्याला देव हेच कळतील. काही लोक जसं मला फोन करून विचारतात की आता आम्ही 8 दिवस बाहेर चाललो आहे, मग आपल्या त्या घरच्या देवांना उपार वगैरे. म्हटलं तुमच्या घरच्या देवांना नाही तर बाहेरच्या देवांना दाखवा मग. म्हणजे ज्यांच्या घरी तुम्ही चाललेत उपदेशी त्यांच्या घरी पण देव असतील ना त्यांचे. हां त्यांचे देव आहेत की, मग त्यांच्या देवांना दाखवा. तुमच्या देवांकडे सॉरी म्हणा त्यांना. आता सांगा बरं, त्यांचे देव वेगळे आमचे देव वेगळे असं आहे का काही? असं नाही आहे. देव एकच आहेत, तुमचा आमचा सगळ्यांचा, उपदेशी लोकांचा, संन्यासी लोकांचा, अनुसरलेल्या लोकांचा, भक्त लोकांचा आणि समस्त जीवजाती जेवढ्या दिसत आहेत ना तुम्हाला, अख्ख्या जगातले जेवढे जीव आहेत ना त्या सगळ्यांचा एकच परमेश्वर आहे. हे सगळे लोक एकाच ठिकाणी येणार आहेत, प्राप्तीलाच येणार आहेत, फक्त मागे पुढे येतील. मग आता मला सांगा की आपण कितीतरी अज्ञानामध्ये आहोत की तुमच्या घरचे देव उपाशी राहतात म्हणजे नेमकं काय होतं? नाही आपल्या देवाला उपारणी दाखवल्या जातात. आपले देव म्हणजे कोण? चक्रधर स्वामी. आपले चक्रधर स्वामी तर तिकडे आहेत. कुठे? लाद बदाक्षा उत्तरपंथी आहेत. आपले चक्रधर स्वामी आपल्या घरात आहेत का? बघितले तुम्ही तुमच्या घरात चक्रधर स्वामी कधी? तुमच्या घरामध्ये काय आहेत? विशेष आहेत. चक्रधर स्वामी कुठे आहेत? तिकडे आहेत कुठेतरी, उत्तर दिशेला आहेत किंवा अधिकारी कणवेजी जे तिकडे आहेत ते. मग तुम्ही उपार दाखवताना काय म्हणता? आपण जिथे कुठे असाल तिथून प्रसन्नता कृपा दृष्टीने अवलोकन करा आणि अन्न पवित्र करा. आता मला सांगा की तुम्ही विशेषांना म्हणता की चक्रधर स्वामींना म्हणता हे अवलोकन करा म्हणून? खूपशे लोक विशेषांना म्हणतात म्हणून ते विशेषांना चांदीचे डोळे लावतात की जेणेकरून त्या चांदीच्या डोळ्यातनं ते विशेष त्या उपाराला बघतील आणि मग ते पवित्र करतील. हे इतकं अज्ञान आहे. मी आता हे व्यंगात्मक सांगत असेल, कोणाला हे वाईटही वाटेल, परंतु हे अज्ञान आहे. या अज्ञानातनं आता आपण बाहेर आलं पाहिजे. तुमचा उपहार तुम्ही विशेषांना दाखवायचा नसतो, तो चक्रधर स्वामींना दाखवायचा असतो. देवाला जसं तुम्ही सांगता ना, तुम्ही जिथे कुठे असाल मनुष्य वेशानुरूप तिथून अवलोकन करा, तसं तुम्हीसुद्धा जिथे कुठे असाल तिथून देवाला उपार दाखवायचा आहे. म्हणजे देवाला ते अन्न पवित्र करायला सांगायचं आहे. म्हणजे अजून आपल्याला देव कळला का? नाही कळला. आपण प्रल्हाद बाईसाला हसू बघा, देवाच्या समोर आहे आणि ती म्हणते देवा मला देव माहिती नाही. आम्हाला विचारलं असतं तर देव आम्ही सांगितलं असतं. देव भोगरांचे असतात, शिन्नस्थळीचे देव असतात वगैरे वगैरे. म्हणजे देवाची वेगवेगळी नावं आपण हे केली. छिनाबाई, शीनाबाई, रंगूबाई, वेगवेगळे नावं आपण देवाला दिले
आणि देव कसा आहे, देव अव्यक्त वगैरे, हे महावाक्यातल्या हे जे काही देवाबद्दल सांगितलं हे काहीतरी वेगळंच आहे, किती क्वालिटीचं सांगितलेलं आहे ते. आणि आपण देवाला रंगूबाई, शीनाबाई वगैरे ह्याच्यामध्ये अडकून बसलेलो आहोत. जसं अन्य लोक त्यांच्या देवी देवतांना म्हसोबा वगैरे वगैरे अशी नावं देतात, तसं आपण पण आपल्या देवाला अशी नावं द्यायला लागलो. मेन देवानी ज्या नामाचा स्वीकार केला, आमचे इथे सांगितलेलं अव्यक्तहून ज्या नामाचा स्वीकार केलेला ते नाम घ्या, त्याच्याने योग्यता होणार आणि त्याच्याने प्राप्ती होणार. हा विषय कुठे चालला आहे आणि आपण देवाला विविध नावं देतो आहे, तो विषय कुठे चाललेला आहे? आहे काही ताळमेळ आपला? नाही. आणि म्हणून आपल्याला अजूनसुद्धा देव ह्याच्यासाठी नाही कळलेला आहे की अजूनसुद्धा मानवपंथीय लोक विशेषांना उपार दाखवतात. त्या दिवशी कोणी आलं ते अगरबत्ती पार विशेषाच्या ते जे काही नाक लावलेलं आहे ना, ते तिथपर्यंत त्यांना वाटतं असतं की ते पितळेचं किंवा तांब्याचं जे नाक लावलं आहे त्याच्यात जवळ नेतात अगरबत्ती, की त्याच्यातनं वास जाईल आतमध्ये. किती अज्ञान आहे आपण कुठे चाललेलो आहोत लक्षात घ्या. विशेषांना सुगंध द्यायचा नाही आहे, विशेषांना आरती ओवाळायची नाही आहे. विशेष एक निमित्त आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण देईल, माझ्याकडे सगळे उदाहरणं आहेत आणि प्रमाणशीर आहेत. तुम्ही म्हणाल नाही नाही विशेषांनाच दाखवलं पाहिजे. मी सांगतो की विशेष निमित्त आहे, आम्हाला दाखवायचं स्वामींना. स्वामींचं पूजावसर आठवलं पाहिजे, स्वामी असं नसतायत ते आठवलं पाहिजे आणि मग स्वामींना आपण आरती ओवाळतो आहे असं तो पूर्ण वातावरण निर्मिती झाली पाहिजे. तुम्ही म्हटले नाही विशेषांनाच दाखवलं पाहिजे, तर लक्षात घ्या काही साधू महंत अधिकरणं जाणकार लोकसुद्धा विशेषांना आरती अशी ओवाळतात समोर, परंतु ते चौफेरसुद्धा वळतात की नाही. उत्तर दिशेला पण आरती ओवाळतात, मागे पण म्हणजे डाव्या बाजूला पण ओवाळतात, उजव्या बाजूला पण ओवाळतात, समोर पण ओवाळतात. काही लोक गोल फिरून असे ओवाळतात. म्हणजे काय करतात ते, कोणाला ओवाळतात? आता डाव्या बाजूला विशेष आहेत का? विशेष तर समोर आहेत. मग डाव्या बाजूला उजव्या बाजूला का ओवाळलं, कोणासाठी ओवाळलं? तर ते चक्रधर स्वामी जे आहेत व्यक्त झालेले अवतार जे आहेत त्यांच्यासाठी म्हणून आहे, किंवा परमेश्वर स्वरूप सगळीकडे व्यापक आहे, त्या व्यापक स्वरूपाला ते आरती ओवाळायला गेलेली आहे. जे लक्षात घ्या विशेषाला ओवाळायचं नसतं, देवाला ओवाळायचं. परमेश्वर अवतार आणि ते स्वतः परमेश्वर अवतार जिथे कुठे आहेत तिथून अवलोकन करून तुमचा उपहार पवित्र करत असतात आणि मग तो आपण उशिष्ट प्रसाद ग्रहण करत असतो. आणि म्हणून विषय तिकडेच आला आपला परत की अजूनसुद्धा आपण देव म्हणजे काय अजूनसुद्धा आपल्याला कळलेलं नाही. आणि म्हणून त्या म्हणतात की देव तुम्हीच निरूपण करा, देवा तुम्हीच निरूपण करा. ते म्हणतात देव कैसा निरूपावा, देव असं निरूपण करून सांगता येत नाही. स्वामी पुन्हा म्हणतात वानरेश अजूनही का नाही येती, म्हणजे भटोबासांना सांगायचं आहे. कारण की आता जर का मीठ वाढायला द्यायचं आहे पंक्तीमध्ये, तर तुम्ही कोणाकडे देणार? छोट्या मुलाला देणार की मोठ्या व्यक्तीकडे देणार? कोणाकडे? बघा छोटा की मोठा. आता तर छोटा व्यक्ती जो आहे तो चमचाभर मीठ वाढतोय, मग तुम्ही काय करणार? त्याच्या हातून घेणार ते आणि त्यातल्या त्यात छोट्यातला जो जाणकार छोटा आहे त्याला तुम्ही ते देणार वाढायला, की जो व्यवस्थित वाढणार आहे. भाजी वाढायची असेल तर तुम्ही मोठ्या व्यक्तीला देणार की छोट्या मुलाला? मोठ्या व्यक्तीला देणार. जो जाणकार आहे त्याच्याकडे भाजी सुपूर्द करायची. जो वाढणार आहे तो खात नाही, वाढताना तो खात नाही आहे, तो दुसऱ्यांना देतो आहे. त्यांना जेवढी पाहिजे जशी पाहिजे तशी आणि व्यवस्थितपणे तो वाढतो आहे, खाली पडू देत नाही वगैरे वगैरे. तसं भट्टोबास हे वाढपी आहेत, हे ज्ञान वाढणारे आहेत. त्यांनी स्वतःचं ज्ञान देवाकडनं वाढवून घेतलं आणि आत्ता देव त्यांच्याकडे जबाबदारी देत आहेत. तुम्ही जे स्वतःचं ज्ञान वाढवलं आता तेच ज्ञान तुम्ही इतरांना वाढा. ज्यांची जशी योग्यता अधिकार असेल ते तुम्ही तुमचं जाणा आणि ते बरोबर त्यांना वाढा. आणि भट्टोबासांना ते का द्यायचं आहे की प्रल्हादबाईसांना जरी प्रल्हादबाईसांनाच सांगायचं आहे, पण प्रल्हादबाईसाला आत्ता सांगितलेलं कळणार नाही.
किंवा तिला सांगितलेलं ती इतर लोकांना ते ज्ञान देऊ शकणार नाही, पण भट्टोबासांना जर का सांगितलं तर ते इतर लोकांना ते ज्ञान वाढू शकतील, सगळ्यांना बरोबर ते समजावून सांगू शकतील. आणि म्हणून भट्टोबासांना द्यायचं आहे. आपण म्हणतो ना की ठीक आहे तोपर्यंत तुम्ही वाढा, पण ते आमचे जे मूळ वाढणारे लोक आहेत ते अजून आले नाहीत. ते जर का आले तर आपण काय करतो, हां आता तुम्ही ठेवा, यांना वाढू द्या, म्हणजे हे आता आलेत, आता आम्हाला हे बरोबर सगळं वाढणार. म्हणजे स्वामी त्याची वाट पाहत आहेत, त्यांची भट्टोबासांची वाट पाहत आहेत की ते येतील. म्हणूनही स्वामी मठावर बीजे करतात, उंच मठावर. राजमठ, उंच मठ आणि प्रसन्न मठ. उंच मठ जो आहे तो पूर्ण पाषाणाचा होता आहे. आत्ता पण त्यांनी पाषाणाचंच नवीन हे केलं. त्याला मध्ये दादरा होता, म्हणजे वर जाण्यासाठी छतावर. त्याच्यावरून स्वामी आमचे वर गेले, नेवाशाकडे बघितलं आणि मग पुन्हा स्वामी खाली आलेले आहेत. आणि स्वामी त्यांना पुन्हा म्हणतात देव निरूपण करू शकत नाही वगैरे वगैरे. परत स्वामी त्यांना म्हणतात आणि स्वामी मग त्यांना पहिलं वचन सांगतात, देव पाषाणाचा नव्हे. आता 9व्यापासूनच देवानी सुरुवात केली. देव कसा आहे हा विषय आहे ना, मग देव कसा आहे असं सांगितलं पाहिजे. पण देव सांगतात की देव कसा नाही, येथून सुरुवात केलेली आहे. म्हणजे आमकं फळ कसं असतं हे सांगावं ना, तर ते फळ कसं नसतं हे आधी सांगितलं जातं आहे. का सांगितलं जातं? कारण की कसं नाही ते जे नाही आहे तेच आपल्यावर बिंबलेलं आहे. म्हणजे अन्यथा जे आहे तेच आपल्यावर बिंबलेलं आहे आणि ते अन्यथा देवाला पुसून काढायचं आहे. म्हणून आधी परमेश्वर म्हणजे देव कसा नाही ते आधी देव सांगतात. आपल्या डोक्यामध्ये जे काही अन्यथा घुसलेलं आहे की पाषाण म्हणजे देव, हे देवाने का सांगितलं? कारण की अन्य लोक पाषाणालाच देव म्हणतात. लीळा चरित्रामध्ये लीळा आलेली आहे. एका दगडाचं दृष्टांत स्वामींनी दिलेलं आहे की एक दगड आहे, त्या दगडाला येता जाता कोणीसुद्धा चिखलाचे पाय वगैरे हे ते पुसत राहतात. गाई वासुरं येते ते हागती मुतती त्या दगडावर, त्या दगडाला काहीच किंमत नाही आहे, बरोबर. आता त्या दगडाला कोणीतरी काय होतं की धुवून काढतं, स्वच्छ करतं, आणि कुणीतरी येऊन काय करतं की त्याला गंध लावून देतं, फुलं वाहून देतं. आता तोच दगड ज्याला चिखल लावल्या जात होता त्या दगडाला आता गंध लावल्या जातो आहे. ज्या दगडावर काही घाण टाकल्या जायची त्याच दगडावर आता फुलं वाहिल्या जात आहेत. आता त्या दगडाला कुणीतरी नवस केला, कुणीतरी दुःखामध्ये असलेला, आणि त्या दगडाने तो पूर्ण केला. बघा दृष्टांतानुरूप सांगतो तुम्हाला. आणि मग कोणातरी अनुभव आला, मग गावोगावीचे लोक तिकडे यायचे तिकडे नवस जाप्य करायला. स्वामी सांगतात बैलगाड्या वगैरे भरून यायला लागल्या, यात्रा भरायला लागली. ज्या पाषाणाला आधी चिखल पुसायचे लोक, त्या पाषाणाला गंध लावल्यानंतर फुलं व्हायल्यानंतर त्या ठिकाणी नवस जाप्य पूर्ण व्हायला लागले. आता सांगा ते नवस जाप्य जर लोकांचे पूर्ण झाले ते दगडाने केले का, कुणी केले? दगडामध्ये काय असं सामर्थ्य आलं, कशामुळे आलं? काही वचन प्रमाण आहे का तुमच्याकडे की सामान्य दगड कसं काय त्याच्यामध्ये असं सामर्थ्य आलं? कुठलं वचन आहे ते? दगडामध्ये सामर्थ्य येतं. हां, पाला पाणी आत, बरोबर. पाला पाणी आत तव अभिमानात. सामान्य पाषाण तो पाषाणच राहणार आहे आयुष्यभर, परंतु पाला पाणी आत म्हणजे त्याच्यावर जर का काही फुलं बिलं व्हायली, गंध व्हायला की त्याच्यात देवता अभिमान घेते. त्याचं अजून जर का जाज्वल्य पद्धतीने काही केलं तर त्याच्यात देवता सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं. अजून काही त्याच्यामध्ये काय हे असेल तर त्याच्यामध्ये ब्रह्मांडस्थ अभिमान घेते वगैरे. आता तुमच्या लक्षात आला का फरक लक्षात आला का की तो पाषाण पाषाणच आहे. त्या पाषाणाला जेव्हा देवता अभिमान घेते पाषाणा, तेव्हा तो पाषाणाच्या माध्यमातून ती देवता तिथल्या केलेल्या पूजनाचा अभिमान घेऊन ती देवता नवस जाप्य पुरवते. आता तशाच प्रकारचं हे आहे की आपल्या डोक्यात आहे की आमच्याकडे पण काय झालं, पाषाण आले आमच्याकडे, म्हणजे विशेष आले, पण विशेष पण काय आहेत, पाषाणच आहेत. हे पाषाण पाषाणाचं आधीपासून.
आणि महानुभाव तत्त्वज्ञानामध्ये तर इथे संसरण प्रकरणामध्ये सरळ सरळ प्रपंच निर्मिती सांगितली आहे आणि या गोष्टीला भेंड म्हटलेलं आहे. म्हणजे मुळामध्ये भूत असतात, भूताचे जूट होतात, जूतांचे विटोले होतात, विटोल्यांचे भेंड होतात आणि जे काही दिसतं ते सगळं भेंड आहे. हे म्हणजे पाषाणसुद्धा भेंडच आहे. पाषाण म्हणजे काय, प्रपंच आहे. प्रपंचामध्ये त्याची गणना होते. तुमचं जे शरीर आहे ते सुद्धा प्रपंचच आहे. परमेश्वराचं जे श्रीमूर्ती आहे ते सुद्धा प्रपंचच आहे. ज्यांनी संसरण प्रकरण अभ्यासलेलं असेल त्यांनाच हा विषय लक्षात येईल. माया आकारे म्हणजे श्रीमूर्ती, मायापूर त्याला म्हटलेलं आहे. श्रीमूर्ती म्हणजे परमेश्वर नाही आहे, श्रीमूर्ती म्हणजे मायापूर, माया नटलेली आहे आणि त्याच्यात परमेश्वर आपलं स्वरूप ओते. माया आकारे आणि मग ओते म्हणजे परमेश्वर आपलं स्वरूप त्याच्यामध्ये ओततात. आणि जेव्हा कामाख्या निमित्ताने जेव्हा पुरत्याग केला जातो तेव्हा काय होतं, स्वरूप निघून जातं, परमेश्वर निघून जातं. मूर्ती तिथेच आहे, प्रपंच तिथेच आहे. आत्ता तुम्हाला समजेल की श्रीमूर्ती म्हणजे प्रपंच आहे. तसंच आहे की पाषाण पाषाणच आहे, पाषाण म्हणजे प्रपंच आहे. पण त्या काळामध्ये स्वामींच्या जेव्हा स्वामी महाराष्ट्र परिभ्रमण करत होते त्यावेळेला आमचे स्वामी त्या पाषाणाजवळ आले, छिन्नस्थळीजवळ आमचे स्वामी आले. त्या ठिकाणी स्वामींना अवस्थान झालं, बसले, आसनस्थ झाले, निरूपण झालं, आरोगणा झाली. अनेक वेळा स्वामी तिथे आले विहरणासाठी. डोमेग्रामच्या अनेक ठिकाणी आमचे स्वामी गेले, त्या ठिकाणी बसले, त्या ठिकाणी निरूपण केलं. त्या ठिकाणी त्या पाषाणामध्ये स्वामींच्या स्पर्शामुळे सामर्थ्य आलं. वस्तू संबंधे शक्ती निक्षेप, मूळ पाषाणच आहे. आमच्या स्वामींनी स्पर्श केला, त्याच्यामध्ये काय झालं, शक्ती निक्षेप झालेला आहे. आत्ता जेव्हा तुम्ही तो पाषाण तुम्ही कपाळाला लावाल त्या पाषाणामधल्या सगळ्या नेगेटिव्ह ज्या काही ऊर्जा आहेत त्या सगळ्या निघून गेल्या. त्याच्यामध्ये पॉझिटिव्हपणा, सकारात्मकता आली, त्याच्यामध्ये शुद्धता आली, पावित्र्य आलं. त्या पाषाणासंबंधित एक लीळा जोडल्या गेली. त्या पाषाणासंबंधित आमचे स्वामी ते आमच्याशी जोडल्या गेलेले आहेत. आजही तो पाषाण बघितला की आसन छिन्नस्थळीचा विशेष आमच्या हातात आला की आम्हाला विशेषाच्या ठिकाणी आसन छिन्नस्थळी दिसते, ती जागा दिसते, आमचे स्वामी दिसतात, भटोबास दिसतात, महादाईचा दिसतात. एका विशेषाशी एवढं सगळं जोडलं जातं. म्हणून विशेष वंदन आहे आमच्याकडे. विशेषाला उपहार हा एक प्रकार वेगळा आहे आणि विशेषाच्या माध्यमातून देव आठवणे हा एक प्रकार वेगळा आहे. म्हणून मी आज लिहितानाच ते लिहिलं की देव आठवण्यासाठी आपण येत आहोत, पण देव आठवण्याच्या आधी आपल्याला देव समजला पाहिजे, तर मग आपण देव आठवू शकतो. देव समजलाच नाही तर देव तुम्हाला आठवता येणार नाही. आणि म्हणून इथे स्वामींनी तुमच्या डोक्यामध्ये देव म्हणजे काय बसलेला आहे, तर देव म्हणजे पाषाण. आमच्याकडे 20 देव आहेत. आम्ही म्हणतो नाही देव तर एकच आहे, नाही आमच्याकडे 20 देव आहेत. आणि ते 20 देव म्हणजे आम्ही आसनामध्ये असं ठेवलेले आहेत वरती वगैरे. आता ते कशाला देव म्हणतात, पाषाणाला देव म्हणतात. म्हणून स्वामी सांगतात बाई देव पाषाणाचा नव्हे बरं का. कोण म्हणतं, तुम्ही म्हणाल ते बाबांनी सांगितलं त्या दिवशी प्रवचनात, पण मी सांगितलेलं आहे का हे, मी नाही सांगितलं. हे कोणी सांगितलं, बाईसांचे बाबा सांगतात. म्हणजे स्वामी सांगतात की देव पाषाणाचा नाही, देव काष्टाचा नव्हे. कुणी जर का लाकडाला देव मानत असतील, आमच्याकडे काष्टप्रसाद पण आलेले आहेत, तुम्ही जर का त्याला देव म्हणत असाल, कारण की ते हे विशेष आहेत. पाषाण म्हणजे विशेष, परंतु काष्ट म्हणजे प्रसाद लगेच म्हणतो, म्हणजे ते तर देव असतीलच. तर स्वामी सांगतात म्हणजे आता हे अन्य व्यावृत्ती लावतात ना, मग ह्याहून उच देवता तर परमेश्वर असतील ना. अंतराळी जी घनगंधर्व देवता हे परमेश्वर नव्हे, मग त्यांच्याहीपेक्षा जे श्रेष्ठ देवता ते तर परमेश्वर असतील ना. जे कोणी स्वर्गीचे इंद्रचंद्र म्हणजे असा तो क्रम आहे. विशेष देव नाहीत, पण काष्ट ते तर देव असतील, त्याला प्रसाद म्हणतो. स्वामी तर देव काष्टाचा सुद्धा नाही बरं का. मग मातीचा नव्हे म्हणजे मातीचा सुद्धा नाही, चित्रीचा नव्हे. मग देवाचं एक सुरेख जर का आपण चित्र वगैरे काढलं, त्याला देव म्हटलं तर चालेल का, चालेल. तुम्ही तर म्हणता सगळे हा दत्तात्रय प्रभूंचा फोटो आहे,
हा पंचावताराचा फोटो आहे, बोलतो की नाही आपण. आणि आमचे स्वामी सांगतात देव चित्रीचा नव्हे, आणि आपण चित्रालाच देव म्हणतो. म्हणजे कुठेतरी आपण आता हे आपल्या प्रचलित ह्याच्यामध्ये आल्यामुळे आपल्याला ते त्याच्यात चूक दिसत नाही, परंतु काही गोष्टींमध्ये चूक असते बरं का. जसं का हो ते रिक्षाने तुम्ही येता, मंदिर आलं का, आता मंदिर येता का तुम्ही येता, कोण येत असतं. पुण्याला ही भाषा चालत नाही बरं का, पुण्याला शुद्ध भाषा चालते. मंदिर येत नसतं कधी, आपण येत असतो. चप्पल घालतो का आपण, चपलेमध्ये पाय घालत असतो. म्हणजे आपली बोली भाषा किती चुकीची आहे, व्याकरणादृष्ट्या खूप चुकीचं आहे. म्हणजे ह्या गोष्टीची सुधारणा पण होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही चित्राला जर का देव म्हणत असाल तर ते एकदम चुकीचं आहे. चित्राला देव म्हणू नये. देवपटीचा नव्हे म्हणजे कपड्याचा असेल मग देव, कारण की आमचे स्वामी वस्त्र वगैरे वापरले, आमच्या स्वामींनी प्रसन्नतेने ते वस्त्र दिलेलं आहे, ते तर देवच असतील. परंतु वस्त्रसुद्धा काय झालं, प्रपंचच आहे. देव धातूचा नव्हे, मग धातू प्रसादसुद्धा आमच्याकडे आलेत, मग त्याला देव म्हणता येईल. अंबिनाथीचे तांबे 10 महिने स्वामी तिकडे होते अचलपूरला, रोज त्याला संबंध आहे. मग ते तर ते जे काय आहे धातू, त्याला तर परमेश्वर म्हणून येईलच ना. धातूचा सुद्धा नाही, धातूचा सुद्धा देव नाही आहे. जे तुम्हाला जे जे काही प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे देव नाही. ते म्हणजे देव आहे का, ते देव नाही. का देव नाही आहे त्याचं पण कारण देवाने दिलं. देवाने एवढं स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्ही काय काय प्रश्न उद्भवाल तुमच्या मनामध्ये. देव सांगतात की पाषाणाचा जर का देव असेल तर काय होईल, फुटेल ना तो. फोडतात की नाही. आपण जर का पाषाणाला देव म्हणत असू तर मग देव तर फुटला, म्हणजे पाषाण फुटतो, मग देव फुटेल का असा नाही. लाकडाचा मोडेल, लाकडाचा मोडू शकतो. मातीचा तो विरळेल, मातीच्या ह्याच्यावर जर का पाणी पडलं तर विरघळून जाईल. चित्रीचा तो पुसेल, चित्र काढलेलं आहे ते पुसलं तर पुसल्या जाईल, देव पुसल्या जात नाही. पटीचा तो फाटेल, कपड्याचा देव असेल तर तो फाटेल. धातूचा तो झिजेल, धातूचा असेल तर तो झिजणार आहे काही दिवसांनी. देव तो या अशा प्रकारचा देव का नाही आहे, कारण की या सगळ्या गोष्टींमध्ये न्यूनता आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहे, कमकुवतता आहे. त्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत म्हणून त्या देव नाहीत, आणि देव कधीही नष्ट होत नाहीत. देव म्हणजे काय तर कधीही नष्ट न होणारे, ज्यांचा कधीही नाश होत नाही, जे कधी तुटत नाही, फुटत नाही, फाटत नाही, विरघळत नाही, झिजत नाहीत, मोडत नाहीत, त्याला म्हणतात देव. म्हणजे आता कमीत कमी देव कसे नाहीत आणि ते तसे नसलेले देव का नाहीत हे सुद्धा देवानी स्पष्ट केलं. मग देव कसे आहेत हा मुद्दा आता चालू होतो. आधी पाटीवर जे काही चुकीचं लिहिलं ना ते आधी पुसून टाकलं देवाने, आणि ते का पुसायचं आहे हे पण देवाने आधी त्याचं कारण दिलं तुम्हाला. हे खायचं नाही हे पण सांगितलं, आणि का नाही खायचं हे सुद्धा सांगितलं. जसं ते डायटिंगवाले असतात ते म्हणतात हे खाऊ नका बरं का, ते नुसतं असंच म्हणत नाही की खाऊ नका, तर ते सांगतात हे खाल्ल्याने किती कॅलरीज वाढतील तुमच्या, ह्याचं सुद्धा गणित सांगतात. म्हणजे एवढं गणित सांगितलं जातं, मग तेव्हा ते आपल्याला पटतं. जीवाला जेवढं विश्लेषण दिलं तेवढं पटतं. प्रवचनातलं विश्लेषण वाढलं की कंटाळा येतो बरं का, कधी कधी लोक वैतागून जातात. परंतु आज काही लवकर प्रवचन संपणार नाही, कारण खूप दिवसांनी भेटले तुम्ही लोक, 2 वर्षांनी भेटले. तर अशा प्रकारे परमेश्वर कसे नाही आहेत आणि ते का परमेश्वर नाही आहेत हे देवाने सांगितलं. अशाच प्रकारचा क्रम अन्य व्यावृत्तीमध्ये दिला की ते देव का नाही आहेत, कर्मवीच्या देवता देव का नाहीत, कारण की त्यांच्यावर कोणीतरी ऐश्वर्य गाजवणारा आहे ना. अष्टदेवीयोनी देवता आहे, अंतराळ देवता आहेत,
मग ते म्हटले की मग विश्वदेवता ज्यांनी अख्ख्या विश्वाला आपल्या पोटात, ती तर देव असणारच देवता. ती म्हणे नाही, ते सुद्धा देव नाही, कारण की तिच्यापेक्षा पण श्रेष्ठ माया देवता आहे ना. अच्छा, मग सगळ्यात मोठी देवता माया आहे का? हो. मग माया तर देव असणारच असणार. म्हणतात नाही, मायेच्या वर पण चैतन्य परमेश्वर, म्हणजे ज्या गोष्टींवर एखाद्या गोष्टीचं ऐश्वर्य असतं तर ती गोष्ट कधी परमेश्वर ठरू शकत नाही. पण ज्यांचं ऐश्वर्य सगळ्यांवर आहे ते परम ऐश्वर्य अथिले युक्त ते परमेश्वर ठरतात. म्हणजे मायादी सकळ देवता 81 कोटी सव्वा लक्ष 10 देवतेंवर कुणाचं ऐश्वर्य? परमेश्वराचं ऐश्वर्य आहे आणि म्हणून ते परमेश्वर आहेत. किंवा सुधारित घ्यायचं बरं का, की ते परमेश्वर आहेत म्हणून त्यांचं सकळ गोष्टींवर काय आहे? ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य आहेत म्हणून ते परमेश्वर नाही आहेत बरं का. तुम्हाला ते वाक्य पण बरोबरच वाटलं आहे, परंतु त्याचा अर्थ थोडासा वेगळ्या ट्रॅकला जातो तो. म्हणून एकदम योग्य काय आहे? ते परमेश्वर आहेत म्हणून सगळ्या गोष्टींवर त्यांचं ऐश्वर्य आहे आणि सगळ्या गोष्टींवर ऐश्वर्य आहे म्हणून त्यांना परम ऐश्वर्ययुक्त परमेश्वर म्हणून त्यांना म्हणायचं. आणि ते परमेश्वर कसे आहेत? अछेद्य. परमेश्वराला अछेद्य अभेद्य तुम्ही तोडू शकत नाही किंवा तुम्ही त्यांना फाडू शकत नाही. आलं लक्षात? परमेश्वर तोडू फोड करू शकत नाही. आपण तर छिन्नस्थळीचा पाषाण आणला की त्याचा तोडफोड करायचा, ओटा बनवून द्या, याची मूर्ती बनवून द्या, आणि तोच विशेष जर का देवपूजा करता करता खाली पडला, अरे बापरे काहीतरी अनिष्ट आलं बरं का आमच्यावर, त्याची सेवा करा, हे करा. आणि त्याच पाषाणाच्या मूर्त्या, पाषाणाच्या जेव्हा मूर्त्या बनवल्या जातात तेव्हा मूर्तिकार त्याला पायामध्ये धरून वगैरे त्याला घन छन्नी ह्याच्यानी त्याच्यानी हातोडीनी त्याच्याकडे जे जे काही साहित्य असेल त्याच्यानी सगळ्यांनी पॉलिश करून त्याचं सगळं ते कटर मशीननी कटिंग करतो, तेव्हा तुम्हाला काहीच वाटत नाही. ह्याची मूर्ती द्या मला चांगली बनवून. काही लोक म्हणतात बाबा मला मूर्ती पाहिजे. कशाला पाहिजे? आत्ता ह्या वयामध्ये आपण श्रीमूर्ती बघण्याचं स्वप्न बघितलं पाहिजे. हा वय म्हणजे आपलं खूप आयुष्य असंच निघून गेलेलं आहे. तुम्ही म्हणाल नाही माझं वय तर 30च आहे, 30 पण खूप वय निघून गेलं ना आपलं. आत्ता अजूनपर्यंत आपल्याला पाषाणाचीच मूर्ती पाहिजे नको. तुम्ही किती दिवस खेळण्यातली गाडी वापरणार आहे? कधी तुम्हाला खरी कार पाहिजे ना, आपल्याला खरी गाडी पाहिजे की नाही कधीतरी. तसं पाषाणाचे देव तर बघितले आपण, पाषाणाची मूर्ती बघितली, सगळं झालं. आत्ता आम्हाला साचोकार परमेश्वर पाहिजे. याचं प्रमाण आहे माझ्याकडे. आत्ताच आठवलं मला. आमच्या ह्या ज्या होत्या, कोण ज्यांच्याकडे मूर्ती होती आणि स्वामींनी ती औसा होत्या, औसांची स्वामींची भेटी झाली. औसांना सूचित झालं की गंगातीरी जा, तुम्हाला परीस सिदेल, परमेश्वर भेटेल. परमेश्वर म्हणजे काय? विशेष प्रसाद, धातू प्रसाद. काय परमेश्वर म्हणजे काय? अहो साक्षात श्रीमूर्ती व्यक्त परमेश्वर भेटेल. आणि त्या आल्या, त्यांना माहिती नाही आता कुठे जायचं, कुठे भेटायचं. गंगातीरीला तर आल्या, हातपाय धुताना नदीवर त्यांनी कोणीतरी विचारलं तुम्ही गोसावी यांचे? त्या म्हणतात नाही आम्ही गोसावी. गोसावी कोण काय? अहो ते नव्हे. म्हणजे बघा तिथपर्यंत त्यांच्या कानापर्यंत देवाचा पत्ता सगळा पोचला. सूचितमध्ये कुठे भेटेल हे सांगितलं. तिथे पोचल्यानंतर नेमकं ठिकाण पण मिळालं. आणि तिथे आल्यानंतर साधाईसा आमच्या औसा होत्या, त्या स्वामींच्या सन्निधानी राहण्यासाठी एकदम योग्य होत्या. स्वामींनी त्यांना सन्निधानी ठेवूनही घेतलेलं आहे. परंतु ठेवून घेताना त्यांची जी काही सामुग्री होती, अन्यथा ज्ञानरूप सामुग्री होती, ती स्वामींनी काय केलेली आहे? काढून टाकली. परमेश्वराच्या सन्निधानात जाल तेव्हा तुमचं अन्यथा ज्ञान आधी फेडल्या जाईल, त्याच्यानंतर ज्ञान दिल्या जाईल. तसंच आहे की आपलं आधी अज्ञान फिटलं पाहिजे. स्वामींनी काय केलं? जे अनावश्यक गोष्टी होत्या त्या काढून टाकल्या त्यांच्या झोळीतनं. हे जाऊन द्या, वाहून टाका, हे नको, हे नको, ते नको. त्यांच्याकडे पैसे होते तेही खर्च करायला लावले देवाने, हे येतीच्या उपयोगाने, काय असेल नसेल ते. आता त्यांच्याकडे होता कृष्ण, आणि कृष्णाची मूर्ती होती एक अशी लंगड्या पायाचं, तो कृष्ण होता. आणि स्वामी म्हणतात हे काय करायचं? हे फेकून द्या, हे पण त्या नदीमध्ये वाहून द्या. ते म्हणतात देवा नाही हे पाहिजे मला. देव म्हणतात का पाहिजे?
म्हणजे जिथे पण मी जाते 2 रस्ते लागले की त्या ठिकाणी मी तो कृष्ण ठेवते आणि मग तो कृष्ण ज्या बाजूला पडेल त्या रस्त्याने मी जाते. डावीकडे पडला तर डावीकडच्या रस्त्याने जायचं, उजवीकडे पडलं तर उजवीकडच्या रस्त्याने जायचं. ते त्या काळाचं गुगल मॅप आमच्या आऊसांचं, बरोबर. आज आमच्याकडे ते साचोकार मॅप आहे, गुगल मॅप, तरी तो वेगवेगळ्या रस्त्याने नेतो इकडून तिकडून, तो पण कधी कधी चुकवतो. आमच्या आऊसांकडे हा मॅप होता की तो त्यांना रस्ता दाखवायचा. स्वामी म्हणतात ठीक आहे, आत्तापर्यंत तुमच्याकडे हे होतं, आता तुम्हाला साचोकार परमेश्वर भेटले, आता आम्ही तुम्हाला इथून वाट दाखवू. गुगल मॅप जे असतं ना ते फक्त एका जगाचा तुम्हाला मॅप दाखवेल, बरोबर आहे ना. पण आऊसांना स्वामी भेटले ते अख्ख्या अनंत सृष्टीचा मॅप दाखवू शकतात. त्यांना अनंत सृष्टी दाखवलं ना आमच्या स्वामींनी, अनंत सृष्टींचं निरूपण केलेलं आहे. अशा अनंत सृष्टी आहेत, अशा अनंत जीव आहेत, असे अनंत अवतार होतात, असं अनंत अनंत सगळा मॅप देवानी तिथे त्यांच्यापर्यंत पोचवला. आणि स्वामी म्हणतात आता आम्ही तुम्हाला स्वतः भेटलो आहे ना, आता याची गरज नाही. आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगतो आहे. आता पाषाणाच्या मूर्ती वगैरे प्रसाद, खूप ग्रस्त लोक येतात, बाबा प्रसाद मिळेल का, म्हणतात नाही मिळणार. नाही किती पण पैसे सांगा आम्हाला, 25,000 50,000 किती पण. म्हटलं कितीही पैसे दिले ना, करोडोनी पैसे आणून दिले तरी प्रसाद नाही मिळणार. प्रसाद कशाला म्हणतात माहिती आहे का, प्रसन्नतेने दिला जातो त्याला प्रसाद म्हणतात. विकत घेतला जातो ना त्याला प्रसाद म्हणत नाही. किंवा तुम्ही इथून लपून छपून एखादा प्रसाद घेऊन गेलात, नेऊ नका बरं का तसं कधी. तुम्ही तसं घेऊन गेलात तर त्याला प्रसाद म्हणत नाहीत. किंवा लोक आम्हाला म्हणतात बाबा ते केळी नका देऊ, ॲपल द्या आम्हाला, त्यालासुद्धा प्रसाद म्हणत नाही बरं का. हे सगळे गोष्टी म्हणजे आपण ठरवून करतो त्याला प्रसाद म्हणतो, ठीक आहे. परंतु व्याख्या अशी आहे, प्रसन्नतेने जो दिला जातो त्याला प्रसाद असं म्हणतात. आणि म्हणून परमेश्वर कसे आहेत, अछेद्य आहेत, अभेद्य आहेत. आणि म्हणून आम्हाला छेदणारे, भेदणारे, फुटणारे, झिजणारे ह्याच्यामध्ये आम्हाला आता अडकायचं नाही आहे. आम्हाला ह्याच्या थोडं पुढे जायचं आहे. आज आपण भरपूर देवपूजा गोळा करतो. त्या दिवशी मी कोणाला तरी सांगितलं की बाबा तुम्ही या बरं का, मग असा अवतार दिनाचा कार्यक्रम ठेवला आहे. बरं बघू आम्ही. म्हटलं या, स्मरण पण आहे, त्यानंतर मग निरोपण पण आहे आणि त्याच्यानंतर देवपूजा पण आहे. हां देवपूजा आहे का, हां मग नक्कीच येऊ आम्ही. आता मग प्रवचन जे आहे ते काय आहे, त्याच्या आधी जे स्मरण आहे ते काय आहे, त्याला काही मूल्य नाही आहे का, त्या स्मरणाला काही मूल्य नाही आहे का. तुम्ही म्हणाल आम्ही घरी करतो स्मरण, तर तुम्ही जेव्हा आपण एका ठिकाणी बसून जेव्हा स्मरण करतो तेव्हा न जाणो आपल्या स्मरणामुळे नाही पण आपल्या बाजूला जो बसलेला आहे त्याच्या स्मरणामुळे देव अवलोकन करत असतील. आणि इच्छा नसतानासुद्धा देवाला आपण दिसत असू. कोणाका अर्थानं देवाची कृपादृष्टी तर आपल्यावर पडत असेल, थोडं थोडं आपलं समजा मध्ये मध्ये लिंक लागत असेल, थोडीफार योग्यता आपलीसुद्धा होऊ शकते. वातावरणामुळे आपलीसुद्धा मानसिकता, पावित्र्यता त्याच्यामध्ये वाढू शकते. आणि म्हणून आपल्याला शक्यतो एक लक्षात घ्या, मी विशेष वंदन करू नका, प्रसाद वंदन करू नका असं अजिबात म्हणत नाही. उलट विशेष वंदन केले पाहिजे, प्रसाद वंदन केले पाहिजेत, पण त्या माध्यमातून देवच आठवायचं आहे आम्हाला. जो विशेष तुम्ही घेतला त्या माध्यमातून देव आठवा, लीळा आठवा, देवाची प्रसंग आठवा, डोमेग्राम आठवा, पैठण आठवा. जेवढा वेळ तुम्हाला विशेष करता येईल, जेवढा वेळ देव आठवता येईल तेवढ्या वेळा तुम्ही विशेष वंदन करा आणि तेवढ्या वेळ प्रसाद वंदन करा. तेवढा वेळ तुम्ही देवाला आठवा. पण नसुद्ध विशेषामध्ये अडकून राहू नका की आम्हाला विशेष गोळा करायचे आहेत. जेव्हा अटन विजनाला तुम्ही जाल ना, जेव्हा केव्हा अनुसरण घेऊन, आता तुम्हाला नाही समजणार तर मी काय सांगतो आहे, परंतु ज्यांनी विशेष गोळा केलेले आहेत पण ते जेव्हा अनुसरण घेऊन आटणालाच निघतात तेव्हा ते एकच विशेष घेऊन जातात. कारण की बाकीचे विशेष ते महत्त्वाचे आहेतच, पण मध्येच कुठे जर का देहनिक्षेप झाला, काही देवदर्शनाला आपण गेलो, ते सगळे विशेषाचं काही हे झालं, इकडे तिकडे विस्कळीत झाले तर एकच विशेष नेतात. तेव्हा लक्षात येतं की एका विशेषाने सुद्धा काम होतं आपलं.
त्याच्यासाठी घडीभर एवढे विशेष पाहिजेत असं काय नाही. एक जण मला म्हणाले की बाबा आमच्याकडे एकच विशेष आहे. मला खूप वाईट वाटतं, मला खूप आनंद झाला तुमच्याकडे एकच विशेष आहे. ते म्हणजे कसं काय म्हटलं, मी एका घरी गेलो त्यांच्याकडे 15 विशेष होते. ते एवढे घाई गडबडीमध्ये विशेष करत होते कारण की त्यांना विशेष वंदन करून जेवायला बसायचं होतं. बरोबर, त्यांना विशेष वंदन करून त्यांना कामाला जायची गडबड होती. मग त्यांचं विशेष वंदन कसं असणार बघा. त्या मानाने मी इमॅजिन केलं की तुमच्याकडे एकच विशेष आहे, म्हणजे तुम्ही 15 मिनटात 15 विशेष करण्यापेक्षा तुम्ही 15 मिनटात एक विशेष जेव्हा वंदन कराल तेव्हा तुम्ही किती हळूवारपणे ते वंदन कराल. पूर्ण 10 मिनटं का होईना तुम्ही एक लीळा त्या विशेष संदर्भातली आठवाल, देवाचं नामस्मरण कराल. तुमचं तर एक्सप्रेस वंदन नसणार आहे, शांततेत वंदन असणार आहे. म्हणून एकच विशेष तुमच्या घरी असला तरी चालतो. तुमच्या घरी प्रसाद नसेल तरी पण चालेल, प्रसादाच्या लीळा आठवणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादं स्थानवंदन करायला तुम्हाला जायला मिळत नाही आहे आता लॉकडाऊनमध्ये, तर तुम्ही नाही गेले तरी हरकत नाही सध्याच्या लॉकडाऊनमध्ये. पण तुम्ही घरी बसल्या पैठण तुम्ही आणा ना तुमच्या घरामध्ये, खडकुली तुमच्या घरामध्ये आणा, डोमेग्राम तुमच्या घरामध्ये आणा. खडकुलीच्या लीळा घ्या, डोमेग्रामच्या लीळा घ्या, पूर्ण वातावरण घरातलं खडकुलीमय डोमेग्राममय करा. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला जायला हे मिळेल तेव्हा नक्कीच तुम्ही डोमेग्रामला पैठणला जा आणि मग तिथल्या लीळा तुम्ही आठवा. एक आमच्या त्या भगिनी संध्याताईजी, त्यांनी मला एकदा फोन केला की म्हणजे मी त्यांना सांगितलं की ज्या स्थानाला तुम्ही जाणार आहात त्या स्थानाची लीळा आधी 2-3 महिने आधीपासून तुम्ही स्मरण करा, त्याचं वाचा, पाठ करा, त्याचं चिंतन करा, डिस्कशन करा कोणाशी तरी, याला धर्मवार्ता म्हणू आपण. आणि मग त्या स्थानवंदनाला जा. मग ते पैठणला जाणार होते. मग त्यांनी मला फोन केला की आम्ही 2 महिन्यांनी पैठणला जाणार आहे. म्हटलं सुरू करा आजपासून पैठणच्या लीळा. आणि त्यांनी ते 2 महिने पैठणच्या लीळा हे केल्या. आणि मग ते पैठणला जाऊन आल्यानंतर परत त्यांनी मला फोन केला की आम्ही प्रत्येक वेळी पैठण वंदन करतोच, परंतु यावेळेचं पैठण वंदन काहीतरी वेगळं होतं. कारण की सगळ्या लीळा ते आठवून गेलेल्या, चिंतन करून गेलेल्या. ज्या स्थानासमोर गेले की त्या स्थानाची पूर्ण लीळा आठवायच्या. भोग नारायणच्या काय काय लीळा आहेत तिथे लिहिलेलंच आहे. आपल्याला फक्त ती लीळेंची आधी लिहिली त्यानुसार लीळा आठवायची. देव आठवणार, प्रसंग आठवणार. लीळा पाठ असल्यामुळे तुम्हाला प्रसंग पण आठवणार. त्यामुळे यावेळेचं पैठण वंदन काहीतरी वेगळं होतं, खूप आनंददायी होतं. माझं म्हणणं हे आहे, नुसतं स्थानवंदन करू नका. स्थानाला गेल्यानंतर स्थानाला उपार दाखवू नका. उपार देवाला दाखवायचा आहे. संकल्प ग्रुपतर्फे जेव्हा पण यात्रा निघते आम्ही उपाराला काहीही नेत नाही. आम्ही 1-1 किलोच्या चहापत्तीचं पॅकेट नेतो आणि जिथे आश्रम असेल त्या आश्रमामध्ये ते चहाचं पॅकेट आम्ही देतो. तुम्ही स्थानापुढे 2 करंज्या 2 लाडू ठेवून करणार काय? काय साधतं त्याच्यामध्ये? काहीच साधत नाही. पण 1 किलो चहापत्ती जर का तुम्ही तिथल्या आश्रमाला दिली तर कमीत कमी 1 महिना तरी ते त्याचं हे घेऊ शकतात, उपयोगी जाऊ शकतं तुम्ही दिलेलं अन्नदान. म्हणून स्थानाला गेल्यानंतर पण नेमकं काय विधी केला पाहिजे हे लक्षात आपल्याला आलं पाहिजे आणि त्यासाठी देव माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आमच्या स्वामींनी प्रल्हादबाईंना देव सांगितलाच आहे, परंतु स्वामींना काही समाधान झालं नाही. जेव्हा भट्टोबास आले तेव्हा भट्टोबासांना स्वामींनी पुन्हा निरूपण केलं देव कसा आहे, काय आहे, अछेद्य, अभेद्य, अच्युत म्हणजे कधी त्याचं पतन होत नाही देवाचं. आलेख म्हणजे देवाबद्दल तुम्ही कधीही लिहू शकत नाही किंवा देवाबद्दल कधीही तुम्ही तुमच्या मनामध्ये देवाला तुम्ही म्हणजे उतरवू शकत नाही की देव म्हणजे कसा असेल, काय असेल. अशा प्रकारे परमेश्वराचं आघादत्व आहे. आघाद, अमूर्त असे परमेश्वर आहेत. अजून एका स्वामींच्या वचनानुसार सांगितलं जावं तर नित्य व्यापक परमेश्वर असं स्वामी म्हणतात. आपण एका संकुचित ह्याच्यामध्ये देवाला आणलं आणि स्वामी नित्य व्यापक, नित्य आणि व्यापक आहे. अनंत सृष्टींना व्यापून उरलेलं असं परमेश्वराचं स्वरूप आहे. आज तुम्हाला विषय लक्षात आला असेल नसेल तर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेलच याची. परंतु ही एक गोष्ट लक्षात घ्या की आज आपण देवाचा अवतार दिन साजरा करण्यासाठी जमलेलो नाहीत. अजून एक अन्यथा ज्ञान आहे की दुपारी 12लाच अवतार काल दिन हे झालं पाहिजे. का बरं? आता आपण सगळे कधी कधी जन्मलं, कोणी सकाळी जन्मलं, कोणी दुपारी जन्मलं, पण सेलिब्रेशन किती वाजता होतं?
संध्याकाळीच, बरोबर आहे ना? की ते बघतात हां 10:40ला जन्म झाले का 10:40लाच केक कापतात का? हे किती अन्यथा. ज्या गोष्टी आपण आपल्या बाबतीत करत नाही ते देवाच्या बाबतीत का करतो आपण? कोणी म्हणतं बाबा ते गोविंद प्रभूंचा जन्म कधी झाला? म्हटलं गोविंद प्रभूंचा जन्मच झाला नाही. असं कसं काय म्हणतं बाबा? म्हटलं गोविंद प्रभूंनी अवतार घेतला, जन्म जीवाचा होतो, बरोबर आहे? जन्म जीवाचा होतो म्हणजे गोविंद प्रभूंचा जन्म कधी झाला, चक्रस्वामींचा जन्म कधी झाला, हेच वाक्य किती चुकीचे बोलतोय आपण. श्रीप्रभूंचा अवतार कुठल्या दिवशी झाला, किती वाजता झाला, हे तुम्ही विचारू शकता अशा शब्दांमध्ये. पण किती वाजता झाल्याशी काही संबंध नाही आहे. अवतार झाला, अवतार कार्य झाले, अवतारांनी आम्हाला काहीतरी बोधसुद्धा देऊन गेलेले आहेत. आता आम्हाला अवतारांनी काय सांगितलेलं आहे ते आम्हाला करायचं आहे. अवतारांचा अवतार दिन सेलिब्रेशन करायचं नाही आहे आम्हाला. आजच्या दिवशी आम्हाला स्वतःलाच तपासायचं आहे की आजच्या अवतार दिनी आम्ही स्वतःची काय प्रगती केली, किंवा आजच्या दिवशी तुम्ही ठरवा की पुढच्या अवतार दिनापर्यंत आम्हाला आमच्या ज्ञानामध्ये आणि आचरणामध्ये काय प्रगती करायची आहे. यासाठी अवतार दिन आहे हा. वांजून देवाला ह्याचा काही आनंद नाही आहे की आज मस्त पुरणपोळीचा उपार असेल सगळीकडे वगैरे. तो आनंद आपल्याला असतो की आज मंदिरात गेलं की आज काहीतरी बाबांनी प्रसाद असणारे चांगला, चहा असणारे चांगला. हे आनंद आपल्याला, देवाला नाही. देवाला हेच असणार आहे की आज बघूया आज किती लोक माझं नामाचं स्मरण करतात, किती वेळ करतात, कसं करतात, चतुर्विध स्मरण करतात का, चतुर्विध दुःख त्याच्यामध्ये त्यांना येत आहे का. देव सतत याच गोष्टी बघतात, बाकी काहीही बघत नाही. कुणीतरी म्हणालं की ते एवढे एवढे दिवे लावा, 800 दिवे. मी म्हटलं आपण किती दिवे लावतो त्यापेक्षा कसे दिवे लावणार आहोत आपण, हे देव बघतात आपल्याला. म्हणून त्याच्यापेक्षा 800 गाठी स्मरण करा, आसपासनं करा पाहिजे तर. अष्टप्रहर स्मरण करा, म्हणजे हे करा. बाकी काहीही करायची तुम्हाला आवश्यकता नाही. देवाने सांगितलेले ते करायचं आहे. एवढं असेल तर निश्चितपणे आपण अवतार दिन साजरा करू शकतो, त्याला हक्कदार आपण आहोत. परंतु आपण अवतारांनी सांगितलेलं काहीच आपण करत नसू तर आपण अवतार दिनसुद्धा करण्याचे हकदार नाहीत. आपल्याला काहीच अधिकार नाही अवतार दिन साजरा करायचा. पण अवताराने जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी जर का आपण आपल्या आचरणात आणत असू तर नक्कीच अवतार घेतल्याचा आनंद आपल्याला झाला पाहिजे. आणि जे अवताराने सांगितलेलं करतच नाही त्यांना नेमका आनंद होतो कसला? कारण की ते अवताराने सांगितलेलं तर ते मान्य करत नाही, आचरणात आणत नाही, स्मरण करत नाही, सूत्रपाठ पाठांतर करत नाही. मग त्यांना नेमका अवतार दिनाचा आनंद होतो तरी का? का व्हावा की ज्या अवताराचं मी आचरण करतोय त्या अवतारांनी आज अवतार घेतला, त्या परमेश्वरांनी आज अवतार घेतला. तो आजचा दिवस आहे जे ज्ञान देण्यासाठी माझ्यासाठी आज देवाने अवतार घेतला. आणि त्या देवाने सांगितले थोडं थोडं का होईना मी माझ्या आचरणात आणतो आहे वगैरे वगैरे. हे जर का तुम्ही तुमच्या मनामध्ये असेल सगळं तर तुम्ही अवतार दिन साजरा करताना तुम्हाला आनंद असणार आहे, तो निर्भेळ आनंद असणार आहे. तो आनंद उपहार, फुलांच्या रांगोळ्या वगैरे, विडा अवसर ह्याच्याने तो आनंद नसतो. तो आनंद केवळ स्मरणाने येणार, लीळा चिंतनाने येणार. मला कुणीतरी विचारलं आजच्या दिवशी काय करायचं, म्हटलं काहीच करायचं नाही. आज दिवसभर सतत स्वामींच्या लीळांचं स्मरण करा. घरातल्या एकमेकांना लीळा सांगा, लीळा पाठ करा. आजचा दिवस स्वामींच्या लीळामय झाला पाहिजे, स्वामींच्या स्मरणमय झाला पाहिजे. असं असेल तर आजचा अवतार दिन तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने साजरा होणार आहे. आणि म्हणून हा मुद्दा लक्षात आला पाहिजे. काही लोक ते पाळणा म्हणतात. माझ्याकडे काही लोकांनी बाबा तुमच्याकडे तो पाळणा आहे का चक्रधर स्वामींचा, आणि मग तो पाळणा म्हटला जातो जो. आता देवाला झोपवतात म्हणजे आज अवतार झाला आहे, ते आपण ते साजरा करतो आहोत. त्या दिनी देवाने काय सांगितलं ह्याचं महत्त्व, आघातत्व, आणि आपण पाळण्यात देवाला म्हणजे विशेषाला टाकून जो बा झो रे जो. आपण आज देवाला झोपवायचं आहे का आपल्याला? अहो आम्हाला स्वतःला जागृत व्हायची वेळ आहे ही. इथे आपण तयारी देवाला झोपवायची केली आहे. मग आम्ही जागृत कधी व्हायचं? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अन्यथा क्रिया तुमच्या ह्याच्यातनं काढून टाका. बघा पुढच्या वर्षी जर का तुम्ही ह्या अन्यथा क्रिया जर का काढून टाकल्या आणि केवळ नामस्मरण, लीळा चिंतन वगैरे केल्या तर पुढचा जो अवतार दिन आहे तो एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला साजरा करता येईल. आणि जास्तीत जास्त
देवाने विहित केलेला विधी तुमच्या माध्यमातनं घडेल. तर आजच्या या सत्रामध्ये श्री चक्रधर स्वामींचा 800वा अवतार दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि त्या निमित्ताने आपण स्मरणाच्या माध्यमातून देव आठवला, लीळा स्मरणाच्या माध्यमातून आपण चतुर्विध स्मरण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आणि त्याचा आनंद घेतला. तर आजच्या या सत्रामध्ये आपण या ठिकाणी थांबूया. दंडवत